बदलापूरच्या ठिकाणी स्थायिक झाले, आपलं अस्तित्व निर्माण केलं. तर वाईच्या पाल्यानी बदलापूर सन्माननीय सोमनाथजी खाडे सर, थँक्यू सो मच, धन्यवाद. धन्यवाद रमेश सर. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. आई अवधवी स्पोर्ट्स शेंद्रून आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग 2021 हे भव्य दिव्य पर्व, वैभवशाली परंपरा आणि पाहता पाहता हे इवलस रोप ज्या व्यक्तिमत्वानं लावलं, आदरणीय रामजी पाटोळे सर, SPL कमिटीचे अध्यक्ष, SPL कमिटी उपाध्यक्ष आदरणीय जितूजी पाटोळे सर, त्यांच्या समवेत सचिव वैभवजी पाटोळे सर, नरेशजी पाटोळे, पंढरीनाथजी पाटोळे आणि संपूर्ण आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून या संपूर्ण आयोजन कमिटीचं मी या सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक शुभ स्वागत करतोय. आजचा शेवटचा दिवस हा संडे निश्चितच आपणा सर्वांसाठी एक फन डे असेल, सुपर संडे निश्चितच असेल. पहिला सामना चालू होतोय. सामना आपल्याला बघायला मिळेल आम्ही टेंबरेकर विपक्ष जय हनुमान शिरगाव या दोन बलाढ्य संघादरम्यान द्वंद्व बघायला मिळेल. निश्चितच एक हाय व्होल्टेज ड्रामा असेल. दोनही संघ मातब्बर टॉप 8 मध्ये क्वालिफाय करत असताना जबरदस्त खेळ आम्हा सर्व प्रेक्षकांना त्यांनी दाखवला. या दोनही संघांचं मी या सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करेल, आभार मानेन, ज्यांच्या माध्यमातून एक चांगलं क्रिकेट सातत्यानं आमच्या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला दिलं जातं. दोनही संघांना शुभेच्छा देईल. सज्ज झालेत दोनही संघ. एका बाजूला आपण पाहतोय जय हनुमान शिरगाव विपक्ष आम्ही टेंबरेकर टेंबरे संघ. दोनही टीम सज्ज झाल्यात. नाणेफेक जिंकली शिरगाव संघानं, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी पाचारण केलंय आम्ही टेंबरेकर संघाला. सज्ज झाली आमच्या समवेत tenniscricket.in ची संपूर्ण टीम. ऑफिशियल अपडेटर प्रथमेशजी, त्यांच्या समवेत कॅमेरामनच्या भूमिकेत शुभम सर आहेत. दुसऱ्या कॅमेरामनच्या भूमिकेत आपण मिलन सरांना पाहतो. सज्ज झालेत आमचे ऑफिशियल स्कोरर, ज्यांच्या माध्यमातून स्कोररच्या भूमिकेमध्ये जबरदस्त कामगिरी पहिल्या दिवसापासून आम्हाला चांगली साथ लाभली आहे. आदरणीय पंढरीनाथजी पाटोळे सर. सज्ज झाली आमची डीजे महेशची संपूर्ण संगीत संयोजन टीम. सज्ज झालेत आमचे लाडके पंच आदरणीय रमेशजी म्हात्रे सर, अर्थातच आमचे लाडके मेक्या सर. त्यांच्या समवेत एक नामवंत पंच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्यांचं नाव अदबीनं घेतलं जातं, एक लिजेंडरी क्रिकेटर आमचे सर्वांचे लाडके निरंजनजी सावंत सर सुद्धा. सामन्याला सुरुवात होईल. सज्ज होतीये व्यूहरचना. पंच जसे मैदानामध्ये जातील आजच्या पहिल्या सामन्याला निश्चितच सुरुवात होईल. जय हनुमान शिरगाव विपक्ष आम्ही टेंबरेकर संघ. सकाळच्या सत्रामध्ये आम्हाला आवाज जोडला जातोय.
अगदी काही मिनिटापूर्वी ज्यांचं आगमन झालं, अर्थातच आम्ही अदबीनं म्हणू व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, ज्यांचा आवाज गेली कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटच्या मैदानांवरती सातत्यानं आपण ऐकत असतो. एक लिजेंडरी समालोचक, आम्हा सर्वांचे गुरुतुल्य, अर्थातच प्रसादजी परब सरांचं आगमन झालं. त्यांचं सुद्धा मी शब्द सुमनांनी मनपूर्वक स्वागत करतोय. आमच्या शहापूरच्या धरणीमध्ये सर आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. सामन्याला सुरुवात होतीये. जय हनुमान शिरगाव संघानं नाणेफेक जिंकली, एक क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीचं पाचारण दिलं आम्ही टेंबरेकर टेंबरे संघाला. सामन्याला सुरुवात होतीये. पंच सज्ज झालेले आपल्याला बघायला मिळतात. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो निरंजनजी साबंत सर आणि त्यांच्या समवेत एक लिजेंडरी अंपायर, अर्थातच एक लाडकं व्यक्तिमत्व रमेश म्हात्रे सर उर्फ मेक्या सर. पंचांचा जसा ग्रीन सिग्नल येईल सामन्याला सुरुवात होईल. 8 षटकांचा हा सामना. नेहमीप्रमाणे 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्लेचे असतील, 1 षटक बॅटिंग पॉवर प्ले असेल आणि अशा पद्धतीनं ही 8 षटकं आपल्याला पार करायची आहेत. 5 गोलंदाज वापरणं अनिवार्य. गोलंदाजी मार्कवरती पहिला गोलंदाज सज्ज झालाय शिरगाव संघाच्या वतीनं अमोल मडके, एक लिजेंडरी क्रिकेटर, डावखुऱ्या हाताचा हा खेळाडू, शैलीदार फलंदाजीसाठी नावाजला जातो आणि यावेळेस गोलंदाजीची भूमिका करताना पार करताना बघायला मिळेल. आम्ही टेंबरेकर संघाच्या वतीनं सलामीची जोडी क्रीजवरती आपल्याला बघायला मिळते. अविनाश देसले आणि त्याच्या समवेत सचिन सातपुते. सकाळचं हे रम्य वातावरण आणि या रम्य वातावरणामध्ये आपण सर्वजण आहोत मित्रांनो. चारही बाजूला गर्द हिरवीगार झाडी आणि निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं मैदान. सामन्याला सुरुवात होतीये. टाळ्यांचा कडकडाट. गोलंदाजाला इथून अप्रिसिएशन दिलं जातं शिरगाव संघाच्या वतीनं आणि फलंदाजांना अप्रिसिएशन आम्ही टेंबरेकर संघाच्या वतीनं. पुनश्च एकदा मैदानाच्या बाजूला उपस्थित माझ्या सर्व लाडक्या तमाम प्रेक्षक वर्गाचं आणि लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला जोडले गेलेल्या माझ्या लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि घेऊन जातोय मैदानावरती. पहिला चेंडू, जबरदस्त स्विंग बघायला मिळाला. टप्पा खाल्ल्यानंतर बॅटची एज घेतली आहे. शॉर्ट थर्डमॅन वरती चेंडूला अडवलंय. कुठल्याही प्रकारची धाबेची संधी इथं नाहीये. गुड बॉलिंग. पहिल्या चेंडूवरती निर्धाव स्वरूपाचा चेंडू येत असताना गोलंदाज अमोल मडकेला आपण पाहतो. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी विवरचना सज्ज. विकेट किपरच्या बाजूला आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅन वरती क्षेत्ररक्षक आहे. पॉइंट आहे, कव्हर आहे. एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड मध्ये बघायला मिळतोय. पंच आमच्याकडे वळाले. हा अवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये बघायला मिळाला. एक धाव फलकावरती अंकित. श्री गणेशा होतोय आम्ही टेंबरेकर संघाचा आणि धावफलकाला सुरुवात होतीये. बिनबाद 1. ऑन साइडला जर आपण पाहिलं तर अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट 30 यार्ड मध्ये क्षेत्ररक्षक मिड ऑन आहे आणि सीमारेषेवरती जर आपण नजर मारली तर लॉंग ऑफ बाउंड्रीवरती एक क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेला लागून बघायला मिळतोय. यावेळेला फटका चांगला बघायला मिळतोय. एक टप्पा खाल्ल्यानंतर आजच्या दिवसातला हा पहिला चौकार फलंदाज अविनाशच्या बॅटमधनं. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक. या वेळेला अतिशय चांगला फटका बघायला मिळाला. फलंदाज अविनाश स्ट्राईक वरती. अमोलचा सामना करत असताना या वेळेला पुन्हा एकदा चांगला फटका बघायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. थँक्यू. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. एका पाठोपाठ एक 2 चौकार यावेळेस येत असताना जबरदस्त फटकेबाजीचं इथं प्रदर्शन. डावखुऱ्या हाताचा फलंदाज अविनाश देसलेच्या बॅटमधनं या 8 धावा येत आहेत. गुड बॅटिंग. धावसंख्या 9 धावांवरती जाऊन पोहोचली. आपण पाहू शकतो आजचं विशेष आकर्षण मैदानाचा संपूर्ण व्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला हलक्या हातानं पुश केलंय. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा यशस्वी प्रयत्न तो सुद्धा इथून पाहायला मिळाला. 2 धावा धावफलकावरती अंकित होतील आणि
धावफलक पुढे सरकताना बघायला मिळेल. अमोल मडकेचं हे षटक आहे, षटक क्रमांक पहिलं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा धावफलकावरती. अमोल यावेळेस कमबॅक करत असताना या चेंडूवरती उंची कमी ठेवली आणि अतिशय चांगला चेंडू हाताळला. निर्धाव स्वरूपात संपन्न होणारा हा चेंडू यावेळेस आपल्याला बघायला मिळाला. अमोल मडकेचं हे पहिलं षटक, संघासाठीचं पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे आणि फलंदाज स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळतोय. अविनाश आक्रमक झालाय. 2 चौकार त्याच्या बॅटमधनं अद्यापपर्यंत आलेले आपल्याला बघायला मिळाले. या वेळेला पुन्हा एकदा डेलिकेट टच, सुंदर फटका, शॉर्ट थर्ड मॅनला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषेवरती. वेगानं जात असताना चेंडूला अडवलंय, मात्र 2 धावा घेण्यापासून मात्र रोखू शकला नाहीये. 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती जर आपण नजर मारली तर आमच्या पंढरीनाथ सरांच्या शुभ हस्ते धावफलक इथून सजलेलं आपल्याला बघायला मिळतं. 13 धावा, बिनबाद 13. एक आश्वासक सुरुवात आम्ही टेंबरेकर संघाची. गुड बॅटिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट. थँक्यू. विशेष आभार असतील ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपल्याला हे सुसज्ज मैदान उपलब्ध झालं. या मैदानाचे मालक आदरणीय रामजी दोरे साहेब यांचं अगदी सकाळच्या सत्रामध्ये शुभागमन झालं. मनपूर्वक स्वागत आहे आदरणीय आमचे रामभाऊ दोरे. दुसरं षटक चालू होत आहे. षटक क्रमांक 2 वैयक्तिक खात्यातलं हे पहिलं षटक आणि संघासाठीचं दुसरं षटक. हे सुद्धा पॉवर प्लेचं षटक. अतिशय नामवंत गोलंदाज प्रशांतला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरनं आजच्या सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला बघायला मिळेल. ड्रोन कॅमेरा ऑपरेटर आमचे मंदार सर यांना सुद्धा आज आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. मैदानाचा संपूर्ण व्ह्यू आपल्याला त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. यावेळेस ऑन साइडला प्लेस केलाय, चेंडू चाललाय, परफेक्ट टायमिंग, जबरदस्त फटका, क्लासिकल स्ट्रोक, चौकार. स्वतःला इथून मात्र सिद्ध करत असताना सांगतोय की आम्ही सुद्धा द्वंद्वासाठी तयार आहोत आणि पहिल्याच चेंडूवरती आक्रमण प्रशांतच्या गोलंदाजीवरती करताना बघायला मिळाला. 4 धावा वसूल केल्या. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू आहे, अपसाईडच्या दिशेनं फटका चांगला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू वेगानं आउटफील्ड फास्ट आहे आणि हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. व्हेरी गुड स्ट्रोक. सचिनने मात्र आले आले आठवण करून दिली. सचिन तेंडुलकरची आठवण करून देणारा हा फटका बघायला मिळाला. 2 चौकार येत आहेत आणि धावफलकाची गती वाढवत आहेत. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर तब्बल 21 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक इथून हाताळत असताना प्रशांत वरती आक्रमण बघायला मिळालं. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू पुल केले, परफेक्ट टायमिंग, स्वीट साऊंड बॅट मध्ये येत असताना चेंडू सीमा पार, पंचांचा इशारा, षटकार. SPL भरले शेत्रुण गावाला जल्लोष क्रिकेट सामन्यांचा. SPL भरले शेत्रुण गावाला जल्लोष क्रिकेट सामन्यांचा. मनोहर पाटोळे स्पॉन्सर हैया आईगाव देवी. थँक्यू डीजे. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. 6 धावांचा हा फटका आलाय. 2 चौकार आल्यानंतर मात्र सचिननं मागे वळून पाहिलंच नाही. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू पूल करत असताना चेंडूला भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. जबरदस्त फलंदाजी आम्ही टेंबरेकर संघाच्या वतीनं हा खेळ आपल्याला बघायला मिळतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि जय हनुमान शिरगाव संघाचा गोलंदाज प्रशांत यावेळेस थोडासा दबावामध्ये बघायला मिळाला. लिजेंडरी क्रिकेटर या संघामध्ये आपण खेळताना पाहतो. स्वतः
राजेश यावेळेस कानमंत्र देत असताना गोलंदाज प्रशांतला 2 चौकार आणि 1 षटकार आल्यानंतर मात्र मीटिंग घेण्यास भाग पाडलं. यावेळेस शॉर्ट मीटिंग झाली आणि प्रशांतला काहीसा कानमंत्र देऊन राजेश आपल्या जागेवरती जाऊन सज्ज झालाय. स्ट्राईक वरती सचिन, गुड बॅटिंग, आक्रमक, ऑप्टिकच्या बाहेर स्टान्स आहे आणि पुन्हा एकदा शॉर्ट पिच ऑफ साइडला शफल होऊन चेंडूला खेळून काढले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हा चौकार. जल्लोष क्रिकेट सामन्यांचा मनोहर पाटोळे स्पॉन्सर हैया आईगाव देवी संघाचा वैभव पाटोळे स्पॉन्सर. थँक्यू. क्लास दाखवत असताना सचिन पहिला चेंडू आपण पहिला चौकार वसूल केला. दुसऱ्या चेंडूवरती स्क्वेअर कटचा फटका, त्यावेळेस सुद्धा चौकार आला. तदनंतर शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू पूल केलं षटकारासाठी आणि त्यानंतरचा हा चौकार बघायला मिळाला ऑफसाईडच्या दिशेनं. ऑफसाईडच्या दिशेनं अगदी ऑप्टिकच्या बाहेर जाऊन ऑफसाईडच्या दिशेनं अगदी ऑप्टिकच्या बाहेर जाऊन हा इम्प्रोवाइज केलेला फटका बघायला मिळाला. व्हेरी गुड बॅटिंग सचिनच्या बॅटमधनं हा लागोपाठचा चौथा मोठा फटका. 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं इथून फलंदाजी करत असताना 18 धावांवरती वैयक्तिक खेळतोय सचिन, स्वतः कर्णधार, आणि इथून मात्र जबाबदारी खांद्यावरती घेऊन फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी धावफलकाला पुढे घेऊन जातोय. धावफलक जर आपण पाहिलं तर तब्बल 31 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज प्रशांत मडकेला आपण पाहतो 4 चेंडू इथून त्यानं टाकलेत आणि तब्बल 18 धावा खर्च केल्या. नॉकआउट स्टेजेस मध्ये आपण आहोत. आपण सुरुवातीला पाहिलं ज्या वेळेला लीग स्टेजेसच्या मॅचेस चालू होत्या त्यावेळेस आम्ही टेंबरेकर संघ थोडासा संघर्ष करत होता, मात्र लीग स्टेज मध्ये नंतर त्यांचा संघर्ष कामाला आला आणि टॉप 16 मध्ये क्वालिफाय झाले. तदनंतर यावेळेस जेव्हा टॉप 16 मध्ये त्यांची मॅच झाली ती मॅच सुद्धा त्यांनी जिंकली आहे. यावेळेस टॉप 8 मध्ये आहेत. जबरदस्त खेळ सुरुवातीला बघायला मिळतोय. सुरुवातीच्या काही षटकामध्ये फ्रंट फूटवर येऊन खेळत असताना यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, सन्मान देऊन खेळलाय. कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक सज्ज आहे. 1 धाव घेत असताना सेन्सिबल क्रिकेट, चुकीच्या चेंडूंना शिक्षा द्यायची आणि चांगल्या चेंडूंचा सन्मान करायचा हे चांगल्या खेळाडूचं लक्षण असतं आणि हेच लक्षण दाखवत असताना व्हेरी गुड बॅटिंग. 4 मोठे फटके आल्यानंतर सेन्सिबल क्रिकेट दाखवतोय. सचिन 1 धाव घेतली आणि नॉन स्ट्राईक एंडवरती सज्ज झालाय. प्रशांत मडके यावेळेस डावखुरे आता फलंदाज स्ट्राईक वरती असेल. अविनाश देसले ज्याच्या बॅटमधनं सुद्धा 2 चौकार आलेत. वैयक्तिक 12 धावांवरती तो सुद्धा खेळतोय आणि एक चांगली सुरुवात, एक आश्वासक सुरुवात आपल्या संघाला इथून करून देत असताना हे दोनही सलामीवीर प्रशांत हा चेंडू यावेळेस ऑफ स्पिन बघायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेत होता. फलंदाजाचं लक्ष अचूक चेंडूवरती शेवटच्या मोमेंटला टॉस केलं आणि एक चांगला फटका बघायला मिळाला. 1 धाव घेत असताना धावफलकाला पुढे नेत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ होतं ते इथून संपन्न झालं आणि धावफलकावरती जर आपण नजर मारली तर 33 धावा 16.50 ची सरासरी राखत असताना अतिशय चांगली फलंदाजी आम्ही टेंबरेकर संघाची. गुड बॅटिंग. आजचा स्पर्धेचा शेवटचा दिवस. गेले 11 दिवस आपण हा थरार, याची देही, याची डोळा अनुभवतोय आणि आज अगदी आपण जर पाहिलं तर शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण जाताना बघायला मिळते. ज्या वेळेला स्पर्धेला सुरुवात झाली त्यावेळेला मात्र संपूर्ण आभाळ भरून आलं होतं. आज अंतिम टप्प्याकडे जात असताना निश्चितच आपण सर्वांचे डोळे भरून आलेले आपल्याला बघायला मिळतील. पण आपण म्हणत असतो ना, याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि हा शेवटचा दिवस गोड करण्यासाठी आपण सर्वजण या क्रिकेटच्या नंदनवनामध्ये आलो आहोत.
या क्रिकेटच्या नंदनवनामध्ये, या क्रिकेटच्या गोकुळामध्ये उपस्थित सर्व सवंगड्यांचं मी समालोचक सोमनाथ खाडे पुनश्च एकदा मनापासून, हृदयातून, अंतःकरणापासून स्वागत करतोय. मैदानावरती द्वंद्व चालू आहे. आम्ही टेंबरेकर विपक्ष जय हनुमान शिरगाव संघादरम्यान. तिसरं षटक चालू होतंय. लिजेंडरी गोलंदाज राजेश मडके गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. अविनाशसाठी पहिला चेंडू स्लोवर होता आणि थोडस वळण घेत निघणारा हा चेंडू. डिफेन्स करायचं होतं मात्र बॅटला बीट करून निघून जाणारा हा चेंडू. गुड बॉलिंग. पहिल्या चेंडूवरती राजेशची कला मात्र आपल्याला बघायला मिळाली. व्हॉट अ बॉलिंग. या वेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू वाईड यॉर्कर बघायला मिळाला आणि या चेंडूवरती लॉकटेड फटका खेळायचा होता मात्र बॅटच्या टोला स्पर्श झाला आणि चेंडू जाग्यावरतीच विसावला. स्वतः गोलंदाज वेगानं चेंडूवर गेला आणि चेंडूला आपल्या हातामध्ये घेतलं. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. षटक क्रमांक 3 चालू झालंय आणि अद्यापपर्यंत एकही धाव खर्च केली नाही. कमबॅक करत असताना कमबॅकची गरज आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. राजेश मडकेला आपण पाहतो शिरगाव संघाच्या वतीनं हे तिसरं षटक आणि स्वतःचं पहिलं. अविनाशसाठी यावेळेस फुलटॉस घेत असताना हलक्या हातानं पुश केलं. एक धाव पूर्ण केली आहे. एकापेक्षा जास्त काहीच नाहीये. राजेश मडकेला आपण पाहतो अतिशय चांगली गोलंदाजी या वेळेस करत असताना 3 चेंडू अद्यापपर्यंत टाकले आहेत आणि केवळ एकच धाव खर्च केली आहे. आता मात्र स्ट्राईक वरती सचिन स्वतः कर्णधार आहे आणि आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आपण पाहिली आहे. उजव्या हाताचा फलंदाज ऑफस्टिकच्या बाहेर स्टान्स आहे आणि ऑन साइडला खेळणं पसंत करत असतो. या वेळेस बॅटच्या बरोबर रडार मध्ये आलाय का हा एक प्रश्न होता. झेल बाद करण्याची संधी आणि हा झेल मात्र धरणीला दान होत असताना मेहनत केली राजेशनं आणि इथं मात्र पाणी फिरवलं जात आहे. जशी एखाद्या गायकाला वादकांची साथ गरजेची असते मित्रांनो तशी तुमच्या क्षेत्ररक्षणाची साथ गरजेची असते गोलंदाजाला. यावेळेस निराश हताश झालेला राजेश आपल्याला बघायला मिळतोय. सोपा झेल होता. टिपणं गरजेचं होतं आणि हा झेल मात्र इथून सुटला जातोय. गोलंदाजाचं दिल तुटलंय आणि यावेळेस मात्र पुनश्च एकदा प्रश्नामध्ये पडलेला बघायला मिळतोय राजेश. जीवनदान मिळत असताना सचिनला या जीवनदानाचा फायदा निश्चितच उचलावा लागेल. अतिशय महत्वाची ही मॅच आहे. क्वार्टर फिनालेची ही मॅच आणि ही मॅच जर जिंकलात तर मित्रांनो तुम्ही सेमीफायनल साठी क्वालिफाय होणार आहात. या वेळेस पुन्हा एकदा राजेश अविनाशसाठी खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं खेळून काढलंय. एक धाव पूर्ण केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव पूर्ण करत असताना आपला एंड चेंज केला. नॉन स्ट्राईक एंड वरती अविनाश आलाय आणि स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा सचिन वरती दारोमदार, अविनाश वरती दारोमदार. सलामीवीर हे 2 फलंदाज अद्यापपर्यंत आपली कामगिरी चोख पार पाडत असताना आम्ही टेंबरेकर संघासाठी अतिशय चांगली फलंदाजी अद्यापपर्यंत. षटक क्रमांक 3 चालू आहे आणि या वेळेस फुलटॉस घेत असताना मिड विकेटच्या दिशेनं स्लॉक स्वीप बघायला मिळाला. एक धाव पूर्ण केली आहे. गुड क्रिकेट यावेळेस बघायला मिळाला. एक चांगला फटका, क्लासिकल फटका फलंदाज सचिनच्या बॅटमधनं. आदरणीय नरेशजी पाटोळे सर, आपणास जर आमचा आवाज येत असेल तर व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. नरेशजी पाटोळे जितू सर आपली वाट पाहत आहेत. षटक क्रमांक 3 इथून संपन्न झालं. 4 धावा खर्च करत असताना राजेशनं एक चांगलं कमबॅक आपल्या संघाला निश्चितच करून देण्याचा प्रयत्न केला. गडी बाद करण्याची संधी सुद्धा निर्माण झाली होती मात्र ही संधी दवडली. क्षेत्ररक्षकांना अगदी एक लॉलीपॉप झेल मात्र सोडून दिला. यावेळेस राजेश थोडासा नाराज आहे. होत असतं, क्रिकेट आहे आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये मात्र काही गोष्टी आपल्याला सहन कराव्याच लागतात. आपल्या आयुष्यामध्ये राजेश सर ज्या सर्व गोष्टी हव्या त्या कधीच मिळत नसतात. कारण सान्यांनी भरून सुद्धा संपूर्ण आकाश कधी आपल्याला संपूर्ण झालेलं पाहायला मिळत नसतं. यावेळेस पाहायला मिळालं 3रं षटक संपन्न झालं आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 37 धावा. यावेळेस आपण पाहतो कुठल्याही प्रकारचा गडी बाद नाही. ही टेंबरेकर संघासाठी एक जमेची बाजू. 4थं षटक मार्गस्थ होतंय. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन केलं जातं. नवीन गोलंदाज इथून
बघायला मिळेल की मात्र प्रशांत मडके आलाय, वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक हाताळेल आणि संघासाठीचं चौथं षटक असेल. अतिशय महत्वाची मॅच आहे, क्वार्टर फिनालेची ही मॅच आणि या मॅच साठी विशेष स्ट्रॅटेजीज असतील, विशेष व्यूहरचना निश्चितच असतील आणि त्या व्यूहरचना इथून एक्झिक्यूट करत असताना आम्ही टेंभरेकर संघाचे 2 फलंदाज 3 षटकं संपन्न झाली आणि अद्यापर्यंत एकही गडी बाद नाही. ही एक पहिली स्ट्रॅटेजी यावेळेस संपन्न करत असताना कर्णधार आपण पाहतो सचिन आणि त्याच्या सोबतीला अविनाश. गुड बॉलिंग, प्रशांतचं कमबॅक बघायला मिळालं, उंची कमी ठेवली, फलंदाज ऑफसाईडला शफल होत होता त्याला मात्र फॉलो केलं आणि हा चेंडू थोडासा कमी गतीनं रिलीज केला. पहिला चेंडू निर्धाव प्रशांतचं इथून मात्र एक चांगलं कमबॅक बघायला मिळालं. मग जे षटक होतं प्रशांतचं ते अतिशय महागडं होतं, 20 धावांचं ते षटक आलं होतं. यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न, दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न, मात्र प्रशांत अतिशय हुशारीनं शिताफीनं गोलंदाजी करत असताना चांगलं कमबॅक आपल्या संघासाठी. 2 डॉट चेंडू बघायला मिळतात. लिमिटेड ओव्हरचं एक क्रिकेट असतं, लिमिटेड चेंडूंचा सामना असतो आणि एक डॉट चेंडू खूप महत्वाचा असतो. यावेळेस पुन्हा एकदा बॅटला स्पर्श झाल्यानंतर चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये जातोय, कुठल्याही प्रकारची धाव नाही. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू आणि प्रशांतचं मनोधैर्य इथून वाढलेलं आपल्याला निश्चितच बघायला मिळेल. जय हनुमान शिरगावचा हा संघ आहे मित्रांनो. या संघाला तुम्ही कमबॅक करण्याची जर संधी दिली तर तो कमबॅक केल्याशिवाय सोडणार नाही. ज्या ज्या वेळेला तुम्ही त्यांना बोट द्याल त्या त्या वेळेला मात्र हात पकडल्याशिवाय सोडणार नाहीये. यावेळेस बघायला मिळालं जबरदस्त षटक गोलंदाज राजेश मडकेचं आलं, त्यानंतर प्रशांत मडके सुद्धा पावलावरती पाऊल ठेवून बॅक टू बॅक चौथा निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र सचिन वरती दबाव, सचिन वरती यावेळेस थोडस प्रेशर बघायला मिळतंय. थोडासा अडचणीत येत असताना सचिन बॅक टू बॅक 4 निर्धाव खेळल्यानंतर मात्र सेट झालेला सचिन सुद्धा थोडासा विचारात पडलाय. नजर ठेवावी लागेल, सेट झालाय आणि स्वतःची विकेट सुद्धा सांभाळावी लागेल. यावेळेस बॅटची कडा, चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी जात असताना सकाळचं हे सत्र आहे, ड्यू फॅक्टर बघायला मिळतोय. आउटफील्ड थोडीशी स्लो बघायला मिळाली, परिणामी 2 धावा या चेंडूवरती येताना बघायला मिळतात. 2 धावांनी धावफलक पुढे सरकतं. धावफलकावरती जर आपण नजर मारली तर 39 ऑन अ स्कोरबोर्ड, 39 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे आणि प्रशांतला आपण पाहतो या षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्यानं अद्यापपर्यंत साकारली आहे. 5 चेंडू टाकत असताना केवळ 2 धावा खर्च केल्या. समोर आक्रमक फलंदाज सचिन. शॉर्ट पिच चेंडू, यावेळेस बिगिट करायचं होतं, ऑन साईडला खेळून द्यायचं होतं, लॉंग लेगच्या दिशेनं चेंडूला सीमा पार करायचं असं मात्र स्वप्न होतं. हे स्वप्न मात्र इथून साकार झालं नाही. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होतं ते इथून संपन्न झालं आणि धावफलकावरती जर आपण नजर मारली तर पंढरीनाथ सरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय धावफलक सजलेलं. 39 धावा धावफलकावरती. 4 षटकं संपली. मी तुर्तास माझ्या वाणीला थोडासा विश्राम देतोय. परिवर्तन करूयात. मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे आदर्श, ज्यांचा आवाज आपण गेल्या 2 दिवसापासून ऐकतोय. टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामवंत समालोचक, अर्थातच आमचे सर्वांचे लाडके प्रसादजी परब सर. धन्यवाद. हॅलो 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 हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा नवन करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांना सुद्धा मानाचं मुद्रार्पण करून स्पर्धेच्या अंतिम दिवसाला मी सुरुवात इथे करत आहोत. ऑलरेडी 4 षटकं झालेली आहेत. वॉट अ शॉट. पहिला चेंडू पाहायचा आहे उजवीकडे ऑन साईडला खेळत असताना, डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करत असताना चेंडू फिनिश होत नाहीये आणि पहिल्या चेंडूवर इथे गोलंदाजाला यश मिळत आहे. फलंदाज बाद होतोय आणि पहिलाच धक्का लागतोय मैदानावर, तो आम्ही टेंभरे या संघाला. थँक्यू सो मच सोमनाथ खाडे. शेवटचा दिवस आहे स्पर्धेचा आणि अंतिम दिवसात तुम्ही वादत 2 क्वार्टर, 2 सेमी आणि 1 फायनल असे एकूण 5 सामन्यांचा आजचा शेड्यूल आहे. आणि पहिलाच क्वार्टर फायनलचा सामना इथे सुरू असताना मैदानावर तुम्ही पाहता 2 संघ एकमेकांसमोर. आम्ही टेंभरे सचिन संघनायक आहे आणि एका बाजूने जय हनुमान शिरगाव संघनायक तो चेतन, आणि चेतनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही टेंभरे संघाला सचिनला इन्व्हाइट केले की या तुम्ही फलंदाजी पहिले करा.
तर पहिल्या 4 षटकात धावसंख्या आपण 39 बघितली. या षटकात आपण बघतोय राजेश मडके पहिल्या चेंडूवर विकेट संपादन करतोय आणि मागच्या 4 षटकापासून जी प्रतीक्षा होती विकेटची ती मात्र विकेट या पहिल्याच्या चेंडूवर राजेशने आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. राऊंड विकेट, ब्युटिफुल डिलिव्हरी, परफेक्ट ब्लॉक होल, थोडासा किंचितचा वाईड ऑप्शनच्या थोडासा बाहेर वाईड यॉर्कर. ब्लॉक होलमध्ये चेंडू तुम्ही आता पहिल्यांदा स्ट्रायकिंगला मला पाहायला येतो म्हणजे सचिन स्वतः संघनायक कॅप्टन लीड फ्रॉम द फ्रंट चांगली बॅटिंग केली आहे. तर त्याबद्दल अविनाश देसलेचं खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन 15 धावांचं योगदान त्याने मात्र दिलं. तर सचिन एका खूप चांगली बॅटिंग करतोय. पॉवर प्लेमध्ये 3 चौकार आणि 1 षटकार त्याने आतापर्यंत नोंदवले आहेत. पण नंतरचे काही चेंडू आपण जर बघितले तर काही डॉट्ससुद्धा गेलेले आहेत. पण तो अजूनही त्याच्यामध्ये खेळतोय, ही सगळ्यात महत्त्वाची बाजू आहे ती आम्ही टेंभरे संघासाठी. क्रॉस बॅटेड शॉट ऑन साइडला, प्रतिम फटका, वॉट अ शॉट, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, क्रॅकिंग शॉट, षटकार. आपण जर बघितलं सकाळ सत्र जेव्हा सुरू झालं, नाणेफेक संपन्न झाली, रमेश शिंदे यांच्या माध्यमातून तिथे मात्र तुम्ही पहिलं खेळाडूंच्या मात्र बाईट्स घेतल्या गेल्या आणि रमेश शिंदेची भेट खूप वर्षानंतर होते. मला आठवते की विजय भगत यांची टुर्नामेंट जी होती शहापूरला, त्या स्पर्धेच्या नंतर मात्र आज भेट झाली आहे ती रमेश शिंदेसोबत. बॅक टू द बॉलर, बॉटम हँड, समोर खेळण्यासाठी भाग पडलं, थोडासा फुलरचा चेंडू होता. राम पाटोळे यांचं सुद्धा आगमन होते. नमस्कार आणि व्हेरी गुड मॉर्निंग. SPL कमिटीचे अध्यक्षसुद्धा आहेत. त्याचबरोबर खूप चांगली कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून आणि सर्व खेळाडूंना एक खूप चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिले. 8 षटकांच्या सामन्याचा मी सातत्याने उल्लेख करत आहोत. धावसंख्या वेगाने पुढे सरकली ती एकूण धावफलकावर 45. ओ चेंडू, वॉट अ शॉट, इम्प्रुव्हायझेशन, लेग स्टिकवर चेंडू होता आणि काय एक्झिक्यूट केलाय, लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर, पॅरलल स्ट्रोक, षटकार. मधून आपण जर बघितलं तर चौकार चौकार षटकार चौकार अशी मात्र सुरुवात केली. नंतर काही सिंगल्स, नंतर काही डॉट्स, म्हणजे सिंगल डॉट म्हणजे या मुवमेंटला तुम्हाला पाहायला मिळालं ही वादळापूर्वीची शांतता होती ती मात्र भंग होती आहे आणि सचिन मात्र तुटून पडलाय राजेश मडकेच्या गोलंदाजीवर. राजेश मडकेचा आनंद निश्चित आपण बघितला, पहिल्या चेंडूत त्याने विकेट मिळवली पण तो आनंद जास्त वेळ टिकू दिला नाही आणि काय विस्फोटक अंदाजमध्ये त्याचं स्वागत केलं आहे, काउंटर अटॅकला सुरुवात केली आहे स्वतः सचिन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. कॅप्टन कसा असावा, राजेश मडकेच्या गोलंदाजीवर तुम्ही पाहतात तुटून पडला होता आणि जबरदस्त बॅटिंग, खूप चांगला कमबॅक. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. एखादा संघ नाही, एखादा सेनापती कसा असावा, निश्चितच एक सचिन सातपुते सारखा असावा. वॉट बॅटिंग, सेन्सेशनल बॅटिंग परफॉर्मन्स. धावसंख्या 49 धावा धावफलकावर, षटक क्रमांक 5 51 धावा, 50 अप, 50 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 51 आणि निश्चितच खूप चांगली बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते ती स्ट्रायकिंगला सचिन सातपुतेकडून. स्लोअर वन चेंडू, एकगतीमध्ये परिवर्तन, हलकासा स्क्विंग, बॅटची आतली कड आणि तो चेंडू जाऊन पाहायला ब्रश होतोय. तोपर्यंत 1 धाव आणि तोपर्यंत 5वं षटक सुद्धा इथे समाप्त होत आहे. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 5 षटकांची धावसंख्या धावफलकर मला सांगतात पंढरीनाथ पाटोळे जे या स्पर्धेचे ऑफिशियल स्कोरच्या भूमिकेत आहेत. 52 धावा 10.40च्या गतीने या 52 धावा अंकित झाल्यात. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पण आम्ही टेंभरेकर संघाच्या माध्यमातून जर सांगायचं झालं त्यांचा संघ नायक अजूनही ते मात्र जबरदस्त फाईट देतोय, झुंज देतोय, अटॅकिंग बॅटिंग करतोय आणि आपल्या संघासाठी आपल्या संघाच्या माध्यमातून मात्र एक असा किल्ला लढवतोय जिने मात्र निश्चित एक चांगली धावसंख्या इथे उभारली जाईल आणि तो प्रयत्न इथे सुरू आहे. मला आठवते जेव्हा मी पहिल्यांदा इथे या स्पर्धेमध्ये समालोचन केलं, आम्ही टेंभरेकर संघाच्या माध्यमात आपण चांगला खेळ बघितला. आई क्रीडा स्पोर्ट्स नांदुळ या संघाच्या विरुद्ध खूप जबरदस्त फाईट दिली या संघाने आणि तिथे मात्र सामना जिंकला आणि त्यानंतर मात्र त्यांची पुन्हा एकदा भेट होते मैदानावर ती या संघामध्ये निश्चितच जय हनुमान शिरगाव या संघासमोर. ऑल प्लेयर्स बिलॉंग्स टू मडके फॅमिली. पाहतात अमोल मडके, प्रशांत मडके, राजेश मडके, प्रशांत मडके, पुन्हा एकदा राजेश मडके. राजेशने 2 षटकांचा स्पेल पूर्ण केला. 2 षटकात त्याने धावा खर्च केल्या, त्या 17. एक सफलताने मात्र आपल्या नावावर केली. प्रशांतची 2 षटकं आपण बघितली, 2 षटकात धावा त्याने खर्च केले ते 22. पहिलं षटक खूपच महागडं होतं आणि एकही सफलता नाही. त्याबद्दल अमोल मडकेचं 1 षटक बघितलं, एकही निर्धाव नाही, धावा खर्च केले त्या 13. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे, चेंडू थोडासा हवेमध्ये क्षेत्राची जज करतोय, डीप स्क्वेअर मध्ये प्रयत्न चांगला आहे,
पण प्रयत्नाने यश मिळत नाहीये. पण फलंदाज इथे सचिनच्या बॅटमधून मिळतो तो पाहायला मिळतो तो षटकार. डायनामाइट सचिन सातपुते वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन तब्बल 36 धावेंवर तो खेळतोय माझ्या आतमध्ये. सचिन सातपुते ऑन स्ट्राईक. हा चेंडू दिशा दिली मागे जातोय चेंडू चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळते. शॉर्ट फाईन लेग मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. इथे मात्र नॉशक गेंडला पोहोचला नाहीये. संधी नामी होती तुमच्याकडे. त्या संधीचं तुम्ही सोनं नाही केलं. संधी तुम्ही गमावली आहे. शॉर्ट फाईन लेग मध्ये मात्र फलंदाज तिथे मात्र धावचीच्या स्वरूपात बाद करण्याचं निश्चित अपयश आलं. सचिनला स्ट्राईक सोडायची नव्हती पण सचिनने मात्र बघितलं की नॉशा गेंडला चेंडू अजूनही कव्हर झाला नाहीये आणि अत्यंत वेगाने आणि अत्यंत कॉन्फिडंटली जीवाच्या अंकात तो पळला आणि निश्चितच एकदा कंप्लीट करून धावसंख्या दिला आकार धावफलकावर. पंढरीनाथ पाटोळे मला सांगतात अंकित झाले एकूण धावफलकावर धावा 59 धावा. 59 ऑन द बोर्ड. न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक. महेशला अजून खातं उघडायचं आहे. महेश भोईर बॉटम हँड ऑन साईडला प्लेस केलाय. फ्लिकचा फटका क्षेत्रक्षक दूरवर आहेत. 2 धावांचा प्रयत्न असेल बघायचा आहे पण सचिनने दिलाय नकार. गुड डिसिजन. एखादा फलंदाज जास्तीत जास्त जर खेळपट्टीवर टिकला तर निश्चित तो पूर्णपणे सेट होतो आणि सचिन तर सेट झालाय. त्याचं म्हणणं असं आहे की महेशने सुद्धा सेट व्हावं जेणेकरून एक चांगली बॅटिंग किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये स्लॉगरमध्ये आपण हाणामारी करू बॅटिंग करू. अजून एक बॅटिंग पॉवर प्ले शिल्लक आहे तो म्हणजे सचिनकडे. चेंडू हवेमध्ये उंच गेलाय. इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला जज करतोय पण 2 खंडाच्या मध्ये चेंडू लँड झालाय आणि तोपर्यंत सचिनला पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला येण्याची संधी मिळते. गुड डिसिजन. लास्ट मोमेंटला फटका चेक केला. शॉट चेक केला. 2 धावा कंप्लीट केल्या. पुन्हा त्या स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करतो. प्रयत्न सचिनचा हाच आहे की जास्तीत जास्त स्ट्राईक त्याला मिळावी कारण तो ऑलरेडी सेट झालाय पहिल्या षटकापासून पहिल्या चेंडूपासून जबरदस्त बॅटिंग तो करतोय त्याच्या आतमध्ये आणि तो अक्षरशः तो तुटून पडलाय तो म्हणजेच शिरगावच्या गोलंदाजांवर. फुल टॉस आहे. इम्प्रोव्हायझेशन अजून एक चांगला फटका स्वीप केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय चेंडू कव्हर करतोय तोपर्यंत एकच धाव मिळाली चेंडूवर सचिनला. चारही बाजूला फटके खेळण्याची ताकद आहे क्षमता आहे गुणवत्ता आहे या खेळाडूकडे. पोटेन्शियल जबरदस्त ठासून भरले आणि हा सामना खूप महत्त्वाचा आहे कारण क्वार्टर फायनलचा सामना आहे. हा सामना जो संघ जिंकेल तो थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल. या अगोदर 2 संघ आपण बघितले जे उपांत्य फेरीत जाऊन धडकलेत. दिशानेचा प्रयत्न होता परंतु थोडासा शफल झाला. मागे जातो चेंडू. डॉट बॉल पायाला ब्रश होऊन थाय पॅडला ब्रश होऊन चेंडू निघून गेला मागे. यावर आपण 2 संघ बघितलेत. कौतुक प्रतिष्ठान रॉयल स्ट्रायकर शेही हा संघ. धावसंख्या 63 धावा. 63 ऑन द बोर्ड. आणि बघायचं इथे मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. फलंदाजी करणारा संघ कधी इथे मात्र बॅटिंग पॉवर प्ले घेईल. कौतुक प्रतिष्ठान रॉयल स्ट्रायकर शेही हा संघ थेट पोहोचला तो बक्षीसपात्र फेरी म्हणजेच उपांत्य फेरीमध्ये. आणि त्याचबरोबर विला स्पोर्ट्स किनवली या संघाने मात्र काल कमालच केली. एक बलाढ्य संघ तुम्हाला पाहायला मिळाला. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. कमंचाचा सिग्नल येतोय आणि काल मात्र आपण जर बघितलं तर साई एकविरास चरई संघ जो मात्र जबरदस्त फॉर्ममध्ये होता. अरुणचा मात्र कालचा खेळ अत्यंत बघण्यासारखा होता. गोलंदाजी असो फलंदाजी एक्स्ट्रॉर्डिनरी परफॉर्मन्स अरुणकडनं पाहायला मिळाला आणि अरुणची विकेट जेव्हा मिळवली ती म्हणजेच विला स्पोर्ट्स किनवली संघाने तिथून मात्र त्यांनी अजिबात मागे वळून बघितलं नाही आणि थेट उपांत्य फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित केला. बघायचं अजून एक सामना शिल्लक आहे क्वार्टर फायनलचा. त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल भातई स्पोर्ट्स वर्सेस आवाजपाली संघ. हा संघ थेट फाईट करेल तो पुढच्या सामन्यामध्ये. 63 ऑन बोर्ड आफ्टर 6 ओव्हर. 6 षटकांचा खेळ समाप्त होते. 10च्या पलीकडे धावसंख्या नमूद केली आहे. 10च्या पलीकडे रन रेट मेंटेन केला आहे आणि आतापर्यंत तुम्ही पाहता चांगली बॅटिंग सचिन मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. एकच गडी गमावला आहे आणि एकाकडेच्या मोबाईलला धावसंख्या 63 धावा धावफलकावर. आपण पाहतो शेंद्रून प्रीमियर लीग 8 षटकांचे सामने आणि 8 षटकांच्या सामन्यामध्ये आम्ही सातत्याने मागच्या 3 दिवसामध्ये उल्लेख हाच गोष्टी करतोय की एखाद्या खेळाडूचं जे पोटेन्शियल आहे ना ते पोटेन्शियल बघायला मिळते. कमिटमेंट बघायला मिळते. त्याचबरोबर आपल्या संघासाठी आपण किती चांगला खेळ करू शकतो. तुमच्याकडे 8 षटकांचा वेळ आहे आणि 8 षटकांच्या माध्यमातून आपण चांगलं खेळ करू शकतो. टेम्परामेंट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमच्याकडे संयम किती आहे तो संयम या 8 षटकांच्या सामन्यात आपल्याला बघायला मिळाला आहे आणि खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत जे 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळलेत प्रत्येकाने मात्र आपलं स्वतःचं पर्सनल इंडिव्हिज्युअल दिलेलं आहे आणि चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
63 धावा धावफलकावर आहे. 60 षटकांची समाप्ती. धावसंख्या 10.50च्या गतीने अंकित झाल्या धावफलकावर. त्या आम्ही टेंबरे या संघाच्या त्याच्याच अपोजिट संघ तुम्ही पाहतात म्हणजे जय हनुमान शिरगाव या संघाने मात्र नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. tenniscricket.in माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. सुरू असलेली बदलापूरची स्पर्धा सुद्धा tenniscricket.in माध्यमातून गौरव होतं ती मात्र ती स्पर्धा कव्हर करतोय. आणि काल सुद्धा एक छोटंसं सेलिब्रेशन सुद्धा त्या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळालं. 14 लाख सबस्क्रायबर आतापर्यंत आपण पाहतोय म्हणजे tenniscricket.in वन ऑफ द म्हणजे वन अँड ओनली वेबसाईट ज्याचे मात्र 14 लाखाच्या पलीकडे सबस्क्रायबर आहेत. आणि तो मात्र सेलिब्रेशन काल त्या बदलापूरच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि निश्चितच कौतुक केलं ते गौरव आणि गौरवच्या पूर्ण टीमचं. संतोष नाणेकरचं, प्रथमेश परब असो, एव्हरीवन ज्याने मात्र सगळ्यांनी मात्र हातभार लावला आहे ही अचीवमेंट हासिल करण्यासाठी किंवा या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि त्यासाठी सर्व या ऑफिशियलचं मनापासून कौतुक आहे. आणि त्यांनी दिवसरात्र एकत्र केले, मेहनत केली आहे आपल्या चॅनलला वरच्या लेवलला नेण्यासाठी. वन ऑफ द नंबर 1 वेबसाईट ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड किंवा वेबसाईट असं म्हणायला लागेल की जी मात्र क्रिकेटची स्पर्धा कव्हर करते tenniscricket.in. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमोल. रिव्हर्सचा अटेम्प्ट, चपराक, चाबूक, क्रॅकिंग शॉट, षटकार. कॅप्टन सचिन सातपुते. वैयक्तिक धावसंख्या 52 आणि संघाची धावसंख्या आपण बघूया. परिणाम मला सांगतायत 69. रिव्हर्ससाठी आधीच तयार होता आणि पंचांचं बघायचं आहे. येस, राईट डिसिजन, नो बॉलचा इशारा. क्रीजच्या बाहेर जाऊन चेंडू लँड झालाय. ही दहशत आहे, ही धमक आहे, ही ताकद आहे सचिन सातपुतेची. आणि त्यामुळेच की काय तुम्ही पाहतात गोलंदाज मात्र थोडेसे घाबरतायत, लाईन चुकतायत. धावसंख्या 70 ऑन द बोर्ड इन द 7th ओव्हर. 70 धावा धावफलकावर. मी निश्चितच सांगेन प्रथमेश जर ही मॅच जर ॲबी डिव्हिलियर्स जर बघत असेल ना तर निश्चित तो सुद्धा लाजला असेल याची बॅटिंग बघून. वॉट अ बॅटिंग. हा चेंडू बघतायत एक छोटासा गॅप होता, त्या गॅपमधून चेंडू निघून जातोय. पाय आणि स्टंपच्या मधून चेंडू निघून झाला. फलंदाज भरपूर शफल झाला होता. थोडासा वाईड अर्कर टाकण्याचा प्रयत्न, पायाच्या मागून यष्टी वाकवण्याचा प्रयत्न होता अमोलचा, पण प्रयत्न इथे मात्र अपयशी ठरतोय. डॉट बॉल. आफ्टर लॉंग टाइम इथे मात्र चेंडू मिस होतोय तो फलंदाज सचिन सातपुतेकडून. फुल टॉस आहे अँड व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, क्रॅकिंग शॉट, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, मॅग्निफिसंट शॉट फ्रॉम सचिन सातपुते. षटकार. पीएल भरले शेत्रुण गावाला जल्लोष क्रिकेट सामन्यांचा. मनोहर पाटोळे स्पॉन्सर हैया आईगाव देवी संघाचा. वैभव पाटोळे स्पॉन्सर हैया आईगाव देवी संघाचा. आम्ही टेंबरेकर संघ इथे खेळतो आणि टेंबरे गाव पुणे इथे मात्र दाखल झालंय. टेंबरे गावातील सर्व नागरिक इथे दाखल झालेत, प्रेक्षक दाखल झालेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि कोणाला निराश केलं नाहीये सचिनने आपल्या बॅटमधून. व्हॉट अ बॅटिंग. मला असं वाटतं प्रथमेश की इथे सचिन सातपुते खेळतोय पण मी डेफिनेटली सांगतो कृष्णा सातपुतेचा क्लोन इथे खेळतोय ॲज इट इज. व्हॉट अ बॅट. तो सुद्धा सातपुते आणि हा सुद्धा सातपुते, फक्त ठोकायचंच काम आपल्याला माहिती आहे आणि तेच तो करतोय. मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम सचिन सातपुते. क्लासिकल बॅटिंग. पहिल्या 4 षटकात सुद्धा खूप चांगली बॅटिंग बघायला मिळाली, पण या 4 षटकात मात्र आपल्याकडे असलेलं पोटेन्शियल सिद्ध करतोय तो सचिन. काय कॉन्फिडन्स आहे त्याला. रिव्हर्सचा पवित्र आधीच घेऊन तो तयार असतो. बघितलं की फलंदाज ऑलरेडी रिव्हर्सच्या पवित्र्यात उभा आहे, रिव्हर्स स्वीटच्या पवित्र्यात उभा आहे आणि चेंडू लेगस्टिकच्या बाहेर ठेवला आहे तो गोलंदाज अमोल मडकेने. अमोल मडकेचं हे षटक जर पाहायला मिळालं तर दुसरं षटक आहे. पॉवर प्ले षटक हाताळलं होतं, धावा खर्च केले ते 13. या षटकात तर खूपच महागडा ठरला आहे. 2 षटकार पाहतोय, 1 नो बॉल आहे आणि 2 डॉट. रिव्हर्सचा अटेम्प्ट, टायमिंग होत नाही आहे. सज्ज चेंडू कव्हर करेल. इथे मात्र कोऑर्डिनेशन नव्हतं आणि सचिन सुद्धा क्रीजच्या बाहेर आलाय आणि तिथे मात्र स्वतःची विकेट जणू काय तो सॅक्रिफाईस करतोय, नाराज होतोय स्वतःवर आणि अजून एक धक्का लागतोय, मोठा धक्का लागतोय मैदानावर तो आम्ही टेंबरे या संघाला. जल्लोष होतो या साऱ्यांचा, हरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो. मी तर म्हणेन डगआउटमध्ये मी स्वतःहून हिट विकेट, स्वतःहून फलंदाज बाद झालाय, सेल्फ आउट झालाय. जोरदार टाळ्या होत्या या खेळाडूसाठी. मी स्वतःहून इथे उभा राहतो आणि या खेळाडूचं कौतुक करेल. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स.
असा खेळ होणे नाही, असा खेळाडू मात्र होणे नाही. आणि काय बॅटिंग केली ताबडतोड विस्फोटक अंदाजमध्ये. आपल्या संघाला मात्र एंटरटेन केलं, आपल्या सर्व प्रेक्षकांना एंटरटेन केलं, आपल्या प्रेक्षकांना अजिबात नाराज केलं नाही. आज सचिनने कॅप्टन नॉक दाखवत असताना आपल्या संघासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्वतःचं अर्धशतक झळकावलं. आणि निश्चित मला आठवण झाली सांगेम प्रीमियर लीग आता लवकरच स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल 26 डिसेंबरपासून. आणि त्या स्पर्धेमधलं गतवर्षीचं अंतिम फेरीतलं अर्धशतक मला डोळ्यासमोर आलं. आणि तशी बॅटिंग मला सचिनच्या बॅटमधून पाहायला मिळाली. सुपर बॅटिंग. सचिनचाच भाऊ मैदानाच्या आतमध्ये येतोय फलंदाजीला स्ट्रायकिंग एडला. सेल्फ आउट झालाय. स्वतःच्या डोक्यावर हात मारत असताना तो मात्र तंबूत परतला. फुल टॉस होता, चेंडू ड्राईव्ह करू शकला नाहीये. अजून चांगली बॅटिंग निश्चित आमच्या प्रेक्षकांना बघायला मिळाली असती. थोडासा प्रेक्षक असं थोडासा मात्र नाराज आणि शांत झालाय कारण सचिन बाद झाले. पण बघायचं सचिन ज्याप्रमाणे पायर असलाय. आपण धावसंख्या बघूया. एकूण षटकं संपले 37. आणि मला पंढरनाथ पाटोळे मला सांगतायत धावसंख्या अंकित झाली आहे धाव फलकावर 76 76 धावा. तो प्रसंग मला आठवला म्हणजेच सांगेम प्रीमियर लीग गतवर्षीचा मगाशी सुद्धा मी 2 दिवसात सुद्धा अजून एक तो किस्सा मी आठवला होता. म्हणजे सामना असा होता की अंतिम फेरी सुरू होती सांगेम प्रीमियर लीग आणि राम पाटोळे साहेब इथे उपस्थित. मला आठवते की तिकडचं समालोचन ऐकूनच मला त्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट केलं. त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सांगेम प्रीमियर लीग अंतिम सामना सुरू असताना सिद्धिविनायक उसगाव म्हणजेच रायगडचा हा संघ आणि त्याच्याबरोबर निश्चितच खूप चांगली फाईट आपण पाहिली. रायगड विरुद्ध डिंगडॉंग असा सामना सुरू होता. आणि 80 धावसंख्येचं लक्ष डिंगडॉंग समोर उभं केलं होतं ते रायगड संघाने. आणि पहिल्या 4 बॅट्समनमध्ये जर नाव होतं ते म्हणजेच आकाश सारेकर आहे, इजाज कुरेशी, ओमकार देसाई आणि त्याच्याबरोबर योगेश पेंडकर अशी 4 खंदे फलंदाज 17 धावसंख्येवर बाद झाले. आणि मॅनेजमेंटचा निर्णय होता तो निर्णय खूप चांगला होता की कृष्णाला ओपनिंगला न पाठवता 6व्या क्रमांकावर आपण बॅटिंगला पाठवूया जेणेकरून चेंडू जुना झाला असेल. आणि तिथून मात्र सातपुतेची बॅटिंग जी बघायला मिळेल ना अत्यंत डोळ्याचं पारणं फेडणारी. 80 धावसंख्येचा चेस तर केला आणि वैयक्तिक अर्धशतक झळकावलं आणि 53 धावा कुठल्या त्या कृष्णा लक्ष्मण सातपुतेने. तशी बॅटिंग आज बघायला मिळाली. ओ शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे, हुक केलाय, फाईन लेग लॉंग लेगच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंचांचा इशारा, षटकार. स्वप्नीलच्या पहिल्याच गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर हल्ला आणि तुम्ही बघता तर षटकार जो ठोकलाय तो महेश भोईरने आपल्या बॅटमधून. षटकाराने धावसंख्येने सुद्धा उंचवडी घेतली आहे. ज्या टार्गेटचा उल्लेख मी मगाशी केला सांगेम प्रीमियर लीगचा अंतिम सामना 6 षटकांच्या सामन्यात तब्बल 80 धावा आणि त्या 80 धावाच्या पलीकडे आता मात्र आम्ही टेंबरे संघाने मजल मारली आहे. धावसंख्या 82 धावा अंकित झाली धाव फलकावर. 82 ऑन द बोर्ड इन फर्स्ट मॅच ऑफ द टुर्नामेंट लास्ट डे. शेवटचा दिवस या स्पर्धेचा आणि पहिल्या सामन्यात काय इथे मात्र जबरदस्त बॅटिंग आम्ही टेंबरे संघाने. जणू काही ते घरातूनच सेट होऊन आले सगळे बॅट्समन अशी बॅटिंग करतायत. पुढचा चेंडू स्वप्नीलचा लास्ट ओव्हर ऑफ स्टंपच्या थोडासा आतमध्ये आणणार चेंडू तुम्ही आता हलकासा इन स्विंग सुद्धा पाहायला मिळतात. फुल लेनचा चेंडू होता. प्लेस केला ऑन साईडला 2 धावा कंप्लीट केल्या. सेन्सिबल क्रिकेट विथ द ब्रेन. प्रयत्न हाच आहे म्हणजे स्ट्रायकिंग केला प्रयत्न आज महेशचा. चला नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. भातसाई स्पोर्ट्स वर्सेस आवाज पाली संघ. टॉससाठी आपण रेडी राहा कारण जेमतेम चेंडू शिल्लक आहे षटकातले निर्णय षटकातले. लगेचच नाणेफेक संपन्न केली जाईल. सेकंड क्वार्टर फायनल ऑफ द डे. फर्स्ट क्वार्टर फायनल सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आम्ही टेंबरे विरुद्ध जयनुमान शिरगाव. स्वप्नील पुढचा चेंडू घेऊन आतली कड चेंडू मागे निघून जातोय. नंतर खूप चांगलं कमबॅक केलं आहे. पहिल्या चेंडू निश्चितच एक षटकार आला. नंतर डबल नंतरचे 2 चेंडू निर्धाव टाकत असताना गोलंदाज स्वप्नीलचं हे षटक जर आपण बघितलं तर ते वैयक्तिक पहिलं षटक आहे निर्णायक षटकामध्ये. तर कल्पेश जाधव याचं आगमन होतं आहे. भातसाई स्पोर्ट्सचे स्वतः कॅप्टन सुद्धा राहिलेत किंवा अजून एक आपण खेळाडू बघतो त्यांच्या माध्यमातून जो मात्र या संघाचा संघनायक आहे. मात्र अप्रतिम परफॉर्मन्स पाहायला मिळाला. ऑन साईडला चाबुक शॉट बेसबॉल हिट सीमारेषेबाहेर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. पुन्हा त्यानंतरचे तुम्ही बघता डॉट चेंडू जे गेले होते ते डॉट चेंडू कव्हर केलेत ते महेशने आणि षटकार ठोकत असताना धावसंख्येचा वेग अत्यंत वेगाने त्याने पुढे सरकवलाय. 90 ऑन द बोर्ड. 90 धावा धाव फलकावर. एक स्वप्न उरावशी बारगून
म्हणजे आतमध्ये आम्ही टेंबरे संघ उतरला आणि 8 षटकांच्या सामन्यामध्ये 90च्या पलीकडे जाण्याचं स्वप्न त्यांचं बघायचं पूर्ण होणार का? कारण धावसंख्या अंकित झाली ती एकूण धावफलकावर 90 धावा. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. ऑनसाइड अजून एक चांगला पुल क्षेत्र तिथे जज करतोय, पण फटका जणू काही चटका लागला. किस्मत बुकी मंजूर नहीं था कि गेंद अंदर रुके और गेंद सीमा रेखा के बाहर छलांग लगाती हुई 4 रन के लिए 4 धावा. हर्रार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. हर्रार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय. वॉट अ परफॉर्मन्स विथ द बॅट. आम्ही टेंबरे संघ. आणि आपण लगेचच नाणेफेकीसाठी जवळणार आहोत, कारण पुढचा सामना लगेचच कव्हर केला जाईल. नाणेफेकीसाठी मी पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय दोन्ही संघाचे संघनायक म्हणजेच भातसाई स्पोर्ट्स आणि आवाज पाली संघ. टॉससाठी आपण रेडी राहा. आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमच्यासोबत आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी त्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये केली आहे. या आपण आवाज ऐकूया जेव्हा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेक केली जाईल. आणि ऐकूया आपण आवाज ते म्हणजेच सोमनाथ खाडे. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. आजच्या दिवसातला दुसरा सामना, दुसरी क्वार्टर फिनाले आपल्या सर्वांच्या समक्ष यावेळेस बघायला मिळेल. आमच्या समवेत जोडले जातील भातसाई स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आणि आवाज पाली संघाचा कर्णधार. क्वार्टर फिनालेची ही लढत असेल. दोनही संघ जबरदस्त ताकदीचे आणि सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाल्यानंतर एक जबरदस्त द्वंद्व आपल्या निश्चितच सर्वांच्या समक्ष बघायला मिळेल. आमच्या समवेत या स्पर्धेचे सर्व आदरणीय रामभाऊ पाटोळे यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होईल. चला, आवाज पाली संघाचा कर्णधार आणि भातसाई स्पोर्ट्स संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. ही सुद्धा एक महत्वाची लढत. अतिशय ताकदीनं मात्र हे दोनही संघ एकमेकांच्या समोर खेळताना बघायला मिळतील. जवळजवळच्या गावातीलच हे दोन संघ आहेत आणि यावेळेस आपलं नशीब आजमावण्यासाठी SPL 2021च्या पर्वामध्ये दाखल झाले आणि पाहता पाहता टॉप 8 मध्ये त्यांनी प्रवेश मिळवला. दोनही संघाचं सुपर 8 मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आणि लीग स्टेज मध्ये जेव्हा सामना आपण पाहिलाय भातसाई स्पोर्ट्स विपक्ष आवाज पाली या दोन संघादरम्यान, त्यावेळेस मात्र भातसाई संघ थोडासा वरचढ पाहायला मिळाला होता. पुनश्च एकदा यावेळेस मात्र भिडत बघायला मिळेल. जबरदस्त सामना निश्चितच असेल. चला, भातसाई संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. खेळाचं दुसरं सूत्र सुरू होतंय, कारण लक्ष गाठाच्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी ते 95 धावांचा आणि बघायचं या 95 धावसंख्येचा पाठलाग इथे करणार का, तो म्हणजेच शिरगाव संघ आणि थेट उपांत्य फेरीमध्ये पोहोचणार का, की मात्र बॅटिंगमध्ये करत असताना या 94 धावा या पुरेशा आहेत त्या डिफेंड करण्यासाठी त्या आम्ही टेंबरे या संघाला. याचं धावतं वर्णन कॉमेंट्रीपासून आपण ऐकूया. मला एका व्यक्तीने मला आवर्जून सांगितलं होतं की सर, तुम्ही जेव्हा कॉमेंट्री करताना तेव्हा तुम्ही प्रबोधनाचं काम करता, पण मी रमेश शिंदे किंवा रिकी खाडे जेव्हा कॉमेंट्री करता मी निश्चित सांगेन की असे जे कॉमेंट्री आहेत ना ते नेहमीच आपल्या कॉमेंट्रीमधनं प्रबोधनाचंच काम करतात. वांकडी संप्रदायातलेच निश्चितच त्यांच्या माध्यमात आपण खूपच आणखी कीर्तनसुद्धा ऐकतो. आणि आपण ऐकूया या सत्रामध्ये त्यांचा आवाज, रमेश शिंदे यांची अप्रतिम बोली आणि अप्रतिम आवाज आपण ऐकूया. जेव्हा सत्र इथे सुरू होईल, सामना सुरू होईल, धावसंख्येचा पाठलाग इथे केला जाईल, तो शिरगाव संघाच्या माध्यमातून 95 धावांचा ऐकूया आवाज. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आपण रमेश शिंदे यांना. धन्यवाद. हॅलो ठीक, हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू सर. नाणेफेक केली जातीये. आवाज पाली संघाचा कर्णधार विजय आणि भातसाई संघाचा कर्णधार अर्थातच कल्पेश आपल्या सोबत आहे. नाणेफेक केली जातीये. छापा कॉलिंग केलं जात आहे. काटा भातसाई संघ नाणेफेक छापा आणि आवाज पाली संघ नाणेफेक जिंकतोय. सकाळच्या सत्रामध्ये निर्णय आपल्या बाजूने लागलाय. महत्वाची मॅच आहे, क्वार्टर फिनालेची मॅच. एकदा तुमची लढत सुद्धा झाली आणि पुनश्च एकदा संधी मिळाली भातसाई संघाबरोबर 2 हात करण्याची. काय निर्णय असेल? फील्ड फर्स्ट फिल्डिंग करण्याचा निर्णय. सकाळचं सत्र आहे आणि निश्चितच ड्यू फॅक्टरचा विचार केला असेल.
समोर बादशाही सारखा संघ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? वाजताईला 70+. 70+ पर्यंत रोखायचंय आणि चेस करत असताना सामना जिंकायचा असं लक्ष असेल. निश्चितच थोडासा वेळ कमी आहे, सामना चालू आहे. आपण खूप साऱ्या शुभेच्छा. कल्पेश आपल्या सोबत आहे. समोर एक ताकदवर संघ आहे. पाली संघ सुद्धा या सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. यावेळेस तुमचा पुन्हा एकदा त्यांच्याशी सामना होईल. एका वेळेस सामन्यामध्ये तुम्ही त्यांच्याशी मात्र विजय मिळवलाय. यावेळेस किती धावा जमवाल आणि विजयाच्या अगदी खात्रीशीर राहाल? 80+. 80+ पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. ताकदवर तुमची फलंदाजी सातत्यानं संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वानं पाहिली आहे. कल्पेश थोडासा वेळ कमी आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक मित्रा. यशस्वी व्हा. जाऊया. हॅलो चेक. हॅलो. टॉसबॉक्स मधनं न्यूज. नाणेफेक जिंकली. आवाज पाली संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीचं पाचारण कल्पेश जाधवच्या बादशाही स्पोर्ट्स संघाला. यानंतरची लढत असेल. तत्पूर्वी मैदानामध्ये द्वंद्व चालू आहे. आम्ही टेंबरेकर विपक्ष जय हनुमान शिरगाव दरम्यान जबरदस्त सामना, जबरदस्त लढत. आणि या ऐकूयात मायक्रोफोन वरती एक जबरदस्त आवाज आम्हा सर्वांचे लाडके हरिभक्त परायण अर्थात रमेश महाराज शिंदे यांना. धन्यवाद. धन्यवाद सोमनाथजी खाडे सर आणि धन्यवाद आवाज महाराष्ट्राचा सन्माननीय प्रसाद परब सर. ज्या समालोचकानं टेनिस बॉल क्रिकेट जगताला 7 समुद्रापलीकडे नेऊन ठेवलंय असे आमचे गुरुस्थानी असणारे सन्माननीय प्रसादजी परब सर इथे येणं म्हणजे आमच्यासाठी दुधात साखर पडल्यासारखं होतंय. थँक्यू. आपण आवाज ऐकला या पहिल्या इनिंगमध्ये सन्माननीय प्रसाद सरांचा. SPLचे सचिव आदरणीय वैभवजी पाटोळे सर यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालंय. फाडल्या जरी नसा तोडली जरी छाती, एक नाव आमच्या उरामध्ये येईल, राजे शिवछत्रपती शिवरायांना वंदन करूया. आणि सातत्याने ज्या खेळानं तुम्हा आम्हा सगळ्यांना वेळ लावलंय असा खेळ आपल्या डोळ्यासमोर चालू आहे. प्रेक्षक हो, आजच्या दिवसातील पहिली मॅच तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे. एका बाजूला संघ पाहतोय आपण जय हनुमान शिरगाव, तर एका बाजूला आम्ही टेंबरेकर. आज जर व्यासपीठाच्या डाव्या बाजूला पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं टेंबरे गावाची गर्भ श्रीमंती पाहायला मिळेल. कारण आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये आय लव्ह यू बोलणारी नसली तरी चालेल, पण ऑल द बेस्ट म्हणणारे असावे लागतात. आशीर्वाद दिला टेंबरे गावानं आणि बघता बघता गावासाठी जिंकायचं आहे, गावासाठी खेळायचं आहे, गावातील सगळ्या सन्मानासाठी या ठिकाणी खेळायचा आहे. हा प्रयत्न टेंबरे गावाचा आहे आणि एका बाजूला जय हनुमान शिरगाव संघाचे प्रयत्न चालू राहतील. हॅलो चेक. हॅलो. हॅलो चेक. हॅलो. हॅलो. हॅलो चेक. हॅलो. हॅलो. हॅलो चेक. थँक्यू. जाऊया मॅचच्या दिशेने. खूप मोठं घमासन या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिलं षटक मार्गस्थ आहे. संदेश सातपुतेच्या हातामध्ये चेंडू आहे. कर्णधाराने दिलेला विश्वास त्याचा पाणीपत करायचा नाही आहे हे सांगत असताना या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये गोलंदाज संदेश सातपुते 5 चेंडू फेकलेत, 8 धावा खर्च केल्यात. यावेळेस फुल टॉस, ब्रेड अँड बटर बॉलची संधी, फेकून दिले चेंडूला, स्क्वेअर ऑफ द विकेट. यावेळेस सांगत असताना वी आर अ डेमॉन्स्ट्रेशन ऑफ लीडरशिप बाय बी गिव्हन फर्स्ट इन सम मोमेंट, दॅट्स कॉल लीडिंग फ्रॉम फ्रंट. राजेश मडके सरांच्या बॅटमधनं आला हा शेवटचा चेंडू गोड करणारा बिग बिग ब्लास्ट षटकार. नावात
पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात येते. पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकाल ईट का जवाब पत्तर से सांगितलं बॅट्समन राजेश मडकेने हा सामना लवकरात लवकर सुटणार नाही आहे. जिंकू किंवा नाही माहीत नाही आहे, पण हार मात्र येते आम्हाला मान्य नाही. या स्वप्नवत सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली. आपण पाहतोय 11.87 ची गरज असेल ही मॅच जिंकवण्यासाठी. पाया रचलाय पहिल्या षटकामध्ये, परंतु याच पायावर मजबूत भिंत उभी करावी लागेल आणि त्याला मात्र यशाचा छप्पर टाकून यशस्वी इमारत या ठिकाणी उभी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यस प्रतिस्पर्धी संघाचा रिव्ह्यू या ठिकाणी येतोय संपुष्टात, कारण पाहू शकाल धावसंख्या बनली गेली 14. यस वेल बिगन इज हाफ डन. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात करत असताना बॅट्समन राजेश मडके आणि चेतन मडके ही परंपरा आहे या दोन खेळाडूची. ओपनिंग पेअर जेव्हा जेव्हा चांगली खेळ करतात ना तेव्हा आपला संघ सातत्याने यशाच्या मनपटलावर उमटला जातो. यावेळेस पाहू शकाल ऑफ ड्राईव्ह सजवलाय, चेंडू गॅप मधून चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, चेंडू निघून गेलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाइनच्या बाहेर. गेंद आ गई स्लॉट में और उसे पार किया पार्किंग लॉट में. बल्ला घुमा स्टेडियम जुमा, रस मिळतील 4 आणि आला हा चौकार. 4 धावा. मी मगाशी सांगितलंय की कर्णधार कसा असावा. या संघामध्ये आम्हाला आज 2 कर्णधार पाहायला मिळाले, एक राजेश मडके आणि एक चेतन मडके. गोलंदाज तयार, राईट मोर दी विकेटने. हा चेंडू या ठिकाणी पाहत असताना आपण पाहतोय आतमध्ये येताना वळाला आणि निश्चितच इन स्विंगर पाहायला मिळतोय. यस डॉट बॉल. प्रदीर्घ काळानंतर या ठिकाणी थोडंसं कमबॅक केलंय गोलंदाज देवा भाकरेने. या मैदानावर अनेक वेळा इतिहास रचला, त्या इतिहासाची पुनरावृत्ती या ठिकाणी केली जाईल का. प्रवास जर पाहिला तर या मॅचमध्ये जे हनुमान शिरगाव संघाला खूप मोठा प्रवास या ठिकाणी करायचा आहे. गुडलेन स्पॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट एरिया फॉर द बॉलर. तिचे चेंडू टाकला, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा इन स्विंगर या ठिकाणी पाहायला मिळाला. हवा नाही आहे ना, या हवा नसल्या कारणानं चेंडू स्विंग होणार नाही, स्पिन मात्र होईल. ड्यू फॅक्टरचा विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहू शकाल या ड्यू फॅक्टरला जुमानलं नाही. प्रथम बॅटिंग करत असताना अम्मी टेंबरेकर संघानं आणि बनवल्या तब्बल 94 धावा. विजयासाठी 95 धावांची आवश्यकता. खूप मोठा प्रवास या ठिकाणी करायचा आहे. आणखी एक डॉट बॉल. क्या बात आहे, शॉकिंग बॉलिंग याला म्हणतात. कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळाली. आणखी एक डॉट 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 बॉल फेकले जात आहेत. देवा भाकरेचा पहिला चेंडू जर पाहिला त्यानंतर 3ही चेंडू डॉट बॉल गेले आणि निश्चितच आपण पाहतोय गोलंदाजी असावी तर या ठिकाणी देवा भाकरेसारखी असावी. काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी महत्त्वाचं योगदान देत असताना. पॉवर प्लेमध्ये आपल्याला या ठिकाणी व्यूहरचना पाहायला मिळेल. संचारबंदी लागू केली आणि बघता बघता ही संचारबंदी जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत आम्ही कुठे फिरायचा प्रश्न पडलाय. चेतन मडकेला या ठिकाणी स्टान्स चेंज केला होता, परंतु इथे इनफिल्डमध्ये केला गेलं क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी एक सिंगल धाव घेतली जाईल. 1 इज बेटर दॅन 0 आणि एका धावेच्या मदतीने आतापर्यंत आपण पाहतोय 95 धावांचा पाठलाग करत असताना जे हनुमान शिरगाव संघ जाऊन पोहोचेल 19 धावा. जमेची बाजू आतापर्यंत राहिली की एक सुद्धा विकेट गमावलेली नाही आहे. हे 2 खेळाडू खेळपट्टीवर जोपर्यंत राहतील तोपर्यंत विजयाच्या आशा मी तर म्हणेन स्वातंत्र्य आणि अबाधित राहतील. खूप मोठी क्षमता या खेळाडूमध्ये आहे. स्टॅकिंग एंडवर राजेश मडके. शॉट ऑफ गुड लेंथ. आणखी एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. आडवी बॅट करण्याचा प्रयत्न, अपेक्षाप्रमाणे उचली कमी घेतली, निघून गेला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा चेंडू डॉट बॉल. षटकाची सांगता. बघता बघता 10 मिनिटे निघून गेली आणि या 10 मिनिटाचे जर हालचाल आणि गुड न्यूज तुम्हाला सांगायची झाली तर खऱ्या अर्थानं 95 धावांचा पाठलाग करत असताना शिरगाव संघ जाऊन पोहोचेल. बिनबाद आत्तापर्यंत 19 धावा. यस, कोणताही स्कोर तुम्हाला विजयाची खात्री देत नसतो क्रिकेटमध्ये, कारण हा आहे क्रिकेट. भावनांच्या उद्यानातील धुंद धुंद सुगंध देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वात श्रेष्ठ अश्वावर आरूढ होण्याचा खेळ म्हणजे क्रिकेट. तुम्हा आम्हा सगळ्यांना ज्या खेळानं वेळ लावलंय तो खेळ म्हणजे क्रिकेट. काही हजारो वर्षापूर्वी आम्ही पाठीमागे जर गेलो ना तर आम्हाला याचे पुरावे महाभारतामध्ये भेटतात. भगवान श्रीकृष्ण आणि बाळ गोपाळांसमवेत खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट. चेंडू फळीचा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि ग्लोबलायझेशन पाहायला मिळतंय. आमचे खेळाडू ॲग्रेसिव्ह झाले पण खेळ मात्र सॉफ्ट या ठिकाणी राहिला आणि कलात्मकतेचा आविष्कार आम्हाला या क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळाला. हॅट्स ऑफ क्रिकेट. लिव्ह क्रिकेट, लाईव्ह क्रिकेट आणि लव्ह क्रिकेट. हा क्रिकेट सजतोय या क्रिकेटच्या पंढरीमध्ये, कारण मुंबई
ही खऱ्या अर्थानं क्रिकेटची पंढरी आहे आणि या क्रिकेटच्या पंढरीमध्ये क्रिकेटच्या विठ्ठलानं जन्म घेतला. द गॉड ऑफ क्रिकेट, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. निश्चितच आम्ही सलाम करू आणि जाऊया मॅचच्या दिशेने. बघता बघता प्रेक्षक हो 2 षटकं निघून गेली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जे हनुमान शिरगाव संघाची धावसंख्या आतापर्यंत पाहतो 19 धाबा. स्ट्रायकिंग एंडवर संघाचा कर्णधार चेतन मडके. खूप मोठी जबाबदारी क्रिकेटच्या आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटीला इथे जागा करावं लागेल. हो हो हो, क्या बात आहे. हा चेंडू जर शेनवॉनने पाहिला असेल ना तर त्याला सुद्धा वाटेल की गोलंदाज प्रवीण सातपुते कोणत्या गावाचा याचा शोध घ्यावा. काय चेंडूने गिरकी घेतली, वळाला चेंडू बाहेर निघाला आणि पाहू शकाल लेग ब्रेक बॉल. डावकोरे आताचे गोलंदाज जेव्हा जेव्हा फेकतात तेव्हा तेव्हा नॅशनल अँगल त्यांना मिळतोय आणि त्याचाच ॲडव्हान्टेज या ठिकाणी राहतोय. परंतु प्रतिस्पर्धी संघाचा जर सोमनाथ सर विचार केला ना तर हे मैदान बेल्टर बनवावं लागेल. ॲडव्हान्टेज टू द बॅट्समन. आणि इथे मात्र या खेळपट्टीला बेल्टर बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. इथे नशीब पोपावले, चेंडू निघून गेलाय लॉंग स्टॉप, बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. आणखी एक दर्जेदार चौकार. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला बॅट्समन चेतन मडकेनं. आत्तापर्यंत विचार केला तर त्याच्या बॅटमधनं 2 चौकार आलेत. 12 धावांची या ठिकाणी खेळी केली. राजेश मडके खेळताय 10 धावांवर. एकंदरीत पार्टनरशिपचा विचार केला तर चांगली राहिले. वेल बिगन इज हाफ डन. परंतु क्रिकेटमध्ये सुरुवातीला महत्त्व नाही, शेवटाला महत्त्व नाही. वर्तमानातल्या क्रिया तुम्हाला तुमच्या क्रिकेटचा परिणाम आणि परिमाण या दोनही गोष्टी दाखवत असतो. प्रवीण सातपुते गोलंदाजी मार्कवर सज्ज. इथे स्टान्स चेंज केलाय चेतन मडकेने. चेंडूला सन्मान दिला, जाऊ दिला विकेट किपरच्या हातामध्ये. अंपायरचा इशारा येईल. यस वाईट बॉल. 1 धाव अवंतरच्या स्वरूपामध्ये जोडली जाईल आणि या एका धावेने जे हनुमान शिरगाव संघ जाऊन पोहोचेल बिनबाद 24 धावा. प्रवासाला सुरुवात झाली. तिकीट काढलंय चौकारांचं आणि मला वाटतंय हे सातत्य जर राहिलं ना तर ही मॅच, हे चित्र खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल, यात शंका नाही आहे. दोन्ही संघामध्ये खूप मोठी क्षमता आम्हाला पाहायला मिळते. यावेळेस होता फुल टॉस. पाहू शकाल थोडे शफल झाले होते. ऑन साईडला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू निघून चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेगला. तिथे केलं फिल्डिंग. 1 धाव मिळेल आणि या एका धावेच्या सहकार्याने जे हनुमान शिरगाव संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 25 धावा. थेंबे थेंबे तळे साचे म्हणतो आम्ही, परंतु इथे मात्र खूप मोठा समुद्र बनवायचा आहे. सांगावं लागेल आपल्या धावांच्या नदीला जाऊन पोहोचायचे, समुद्रामध्ये समर्पित व्हायचं आहे आणि त्यानंतर या आसमंताला लहरी दाखवायच्या आहेत. यस, क्रिकेट आहे. कुछ किए बिना जे जे कार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, चलने वाली घडी रुकती नाही. वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही. इट्स टाइम, चेंज द टाइम. ही वेळ असेल वेळ बदलण्याची. इथे लाईन चेक करावी लागेल. ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा येतोय पुन्हा एकदा वाईट बॉल. 1 धाव मिळेल शिरगाव संघाला. या एका धावेच्या मदतीने 26 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. हेच जमेची बाजू राहील. विकेट गमावलेली नाही आहे कारण बॅट्समन राजेश मडकेला माहिती आहे आपली विकेट इथे किती महत्वाची आहे. यावेळेस पुल केलंय चेंडूला. ब्युटिफुल. तिथे होते क्षेत्ररक्षक. फॉर कॅच, लोली कॅच. क्या बात आहे. द कॅच ऑफ द डे. आजच्या दिवसातील खऱ्या अर्थानं तुम्हाला संभ्रमित करणारी झेल इथे पकडली गेली आणि हा होतोय जल्लोष, जल्लोष आणि जल्लोष. फलंदाज कॅप्टन कूल. वी आर अ डेमॉन्स्ट्रेशन आवर लिडरशिप बाय गिव्हिंग फर्स्ट इन सम मोमेंट. आणि केलं इथं नाराज संघाला पहिला धक्का लागेल. राजेश मडके बॅक टू द पवेलियन. बिग विकेट, बिग लॉस. स्क्रीनवर जर पाहिलं तर स्क्रीनला सुद्धा नजरा लागतील. इतका चांगला झेल, अप्रतिम. आयुष्यामध्ये 2 गोष्टी विसरता येणार नाहीत ना. माणसानं केलेलं पहिलं प्रेम आणि आता घेतलेला झेल आयुष्यामध्ये आम्ही विसरू शकत नाही. काय झेल पकडला. मी तर म्हणेन समुद्रातील शिंपल्यातून मोती काढून घेतला. मोत्याला केलं बोडकं. परंतु इथून मात्र खूप मोठी जबाबदारी वाढली असेल बॅट्समन चेतन मडकेवर. नवीन फलंदाज पोचलाय खेळपट्टीवर बॅट्समन यशवंत. सुरुवात चांगली केली या मॅचमध्ये जे हनुमान शिरगाव संघानं. 26 धावा धावपलकावर. 11.87ची सरासरी गाठायची आहे. ध्येय पाहिलं तर खूप लांब आहे पण एकदा का ध्येयाचा ध्यास लागला ना की कामाचा त्रास वाटत नाही. ही फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल.
प्रवीण सातपुते ठरला यशस्वी या षटकामध्ये, कारण कॅप्टनला पाठवलं डगआउटच्या आश्रयाला. काय मॅच बनवली. म्हणून सातत्याने म्हटलं जातं ना की क्रिकेट किती खेळता हे जरी महत्त्वाचं असलं तरी क्रिकेट तुम्ही कसा खेळता याला महत्त्व आहे. स्टॅकिंग एंडवर चेतन मडके ओव्हरपिच होता. यावेळेस पाहू शकाल ऑन साईडला चेंडूला बुडवलाय. तिथे एक क्षेत्ररक्षक. ऋषी मुनीची तपश्चर्या पडली अपूर्ण. चेंडू हाताला ब्रश करून निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. ये होईना बात. क्या बेटा मौज मौज आणि मौज कर दी. हाय तो षटकार 6 धावा. संग येती हे दूर दूरून घेती सहभाग याच चषकान. शिवरायन करीती वंदन मग सारे खेळती जिद्दीन. थँक्यू. जरी राजेश मडके बाद झाले तरी मी तर म्हणेन चेतन मडके म्हणजे माळ रानावर उमललेलं फूल आज फ्लॉवर पॉट मध्ये येऊन दिवाणखान्याची शोभा वाढवतंय. क्या बात आहे. काय फटका खेळला. ओव्हरपिच टाकल्यानंतर धमाके होताना आम्ही पाहिलेले आहेत आणि इथे मात्र धमाका झालाय. षटकार आलाय. पुन्हा एकदा स्टान्स चेंज केला होता. पाहू शकाल अनऑर्थोडॉक्स फटका, कारण इथे 2 फटके लपलेले आहेत. एक म्हणजे रिव्हर्स स्वीप आणि एक म्हणजे स्विच हिट. यास बाईच्या स्वरूपात धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने जे हनुमान शिरगाव संघ जाऊन पोहोचेल. आतापर्यंत 33 धावा. विकेट जरी गमावली तरी मात्र 33 धावा या ठिकाणी यस बॅटच्या साह्याने धाव मिळवली आणि आतापर्यंत 33 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. बघता बघता पूर्वार्ध या ठिकाणी निघून जात असताना पाहायला मिळेल. या सुवर्ण क्षणांचे आपण सर्वजण साक्षीदार होतात आणि खऱ्या अर्थानं परवा दिवशी आम्ही जणू काही दुग्ध शर्करचा योग अनुभवतो आहोत. आमचे गुरुवर्य आमचे गुरुतुल्य असणारे सन्माननीय आवाज महाराष्ट्राचा प्रसाद परब सर या ठिकाणी उपस्थित आहेत. शॉर्ट टीम मीटिंग घ्यायची आहे मित्रांनो. वी हॅव नॉट टाइम टुडे. आज आमच्याकडे वेळ नाही आहे. आम्ही तुम्हाला सगळं देऊ. ट्रॉफी सुद्धा देऊ. तुम्ही सेल्फी काढून पुन्हा आणू शकता. इथून जात असताना तुम्हाला जे काही न्यायचं असेल ते नेऊन जा, पण आज मात्र वेळ घेऊ नका. थँक्यू. ही धडपड तुमच्यासाठी चालू आहे, कारण SPL जर पाहिली तर खऱ्या अर्थानं या शहापूर तालुक्याचा दुसरा वर्ल्ड कप म्हणून जिची ओळख आहे. ही स्पर्धा आम्ही सातत्याने असं म्हटलं जातं एखादी गोष्ट जशी दिवसेंदिवस पुढे जाते ना तशी ती जुनी होत असते. परंतु इथे जर या वर्षामध्ये पाहिलं तर तब्बल 5व्या पर्वामध्ये पदार्पण करणारी स्पर्धा आपण पाहतोय. SPL स्पेशल अर्थातच शेंद्रून प्रीमियर लीग आणि सातत्याने तब्बल 1 वर्ष आम्ही या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतो. किती तास, किती मिनिटे, किती सेकंद, किती मायक्रो सेकंद डोळ्याची पापणी लवते ना लवते आम्हाला झोपेमध्ये सुद्धा ही स्पर्धा आठवते आणि आम्ही जागे होतो तेव्हा आम्हाला पाहायला मिळत आहेत हे क्षण. या क्षणांना काळजाच्या कोपऱ्यामध्ये कोरून ठेवावं आणि सातत्याने भविष्यात गेल्यानंतर भूतकाळात जर डोकावून पाहिलं तर आम्हाला दिसेल SPL 2021 क्रिकेटची दुनियादारी. जाऊया मॅचच्या दिशेने. पूर्वार्ध संपलाय. आतापर्यंत आपण पाहतो 33 धावा धावफलकावर. संघाचा तारणहार ट्रम्प कार्ड स्टॅकिंग एंडवर आहे. यावेळेस पाहू शकाल शॉर्ट ऑफ गुड लेंथ, परंतु शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न झाला आडव्या बॅटनं. मिड विकेटला क्षेत्ररक्षक फेकी सुद्धा केली. तत्पूर्वी 1 सिंगल धाव मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने जे हनुमान शिरगाव संघ जाऊन पोहोचलाय 34 धावा. तशी मॅच मात्र एकतर्फी अजूनही पाहायला मिळणार नाहीये, कारण आपण पाहतोय ईट का जवाब पत्थर से टीट फॉर टॅट. ॲक्शन पाहिली पहिल्या इनिंगमध्ये, आता पाहायला मिळते रिॲक्शन. बूम 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 रँक असा असणारा सामना. एका बाजूला संघ अम्मी टेंबरेकर, दुसऱ्या बाजूला संघ जे हनुमान क्रिकेट संघ शिरगाव. खूप मोठा संघर्ष या ठिकाणी करावा लागेल. यावेळेस पाहू शकाल फुलटॉस होता. ही संधी आहे फलंदाजाला. फक्त आणि फक्त या वेगाला दिली दिशा. कन्व्हर्शन केलं. फटका एक्झिक्युशन या ठिकाणी पाहिलं असेल तर स्टान्स तुम्ही पाहू शकाल. सजवायचा होता ऑफ ड्राईव्ह. चेंडू निघून गेला. ऑन साईडला 1 धाव मिळवली आणि एका धावेच्या मदतीने जे हनुमान शिरगाव संघ जाऊन पोहोचलाय 35 धावा. सकाळचं सुंदर वातावरण, ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा आणि आज खऱ्या अर्थानं आम्हाला या क्रिकेटनं लावलंय वेड. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यावेळेस रिव्हरचा प्रयत्न. अंपायर डिसिजन. फलंदाज बाद. यावेळेस लेग बिफोरची विकेट. मोठा मासा लागेल गळाला आणि इथे लागलाय 440चा करंट. जे हनुमान शिरगाव संघाचा हुकमी एक्का ट्रम्प कार्ड जाईल मैदानाच्या बाहेर, परंतु चेतन मडकेला वाटतंय मी सुरक्षित आहे. आणि इथे मात्र तुम्हाला ही लाईफ लाईन घेता येणार नाही. तुमचा हातच्या तुम्ही यापूर्वीच गमावलाय. फलंदाज बाद. थँक्यू. आपण पाहतो या मोमेंटला चेतन मडके सुद्धा बाद.
स्मशानानंतरची शांतता, वादळानंतरची शांतता या मैदानावर पाहायला मिळते. हेच ज्या खेळाडूने आज आम्हाला या ठिकाणी वेळ लावलाय ना प्रसाद सर, की 3 वर्षापूर्वी हा संघ या शहापूर तालुक्याच्या क्रीडानगरीमध्ये दाखल झाला, परंतु या 3 वर्षामध्ये जर पाहिले तर 12 महिन्यामध्ये जणू काही या 12चे लाख करण्यामध्ये यशस्वी झालेत खेळाडू आंबे टेंबरेकरचे. कारण त्यांच्या मुठीमध्ये जर पाहिलं तर ती मूठ 1.25 नाही आहे तर 1.25 लाखाची आहे. कलात्मकता पाहायला मिळते. धावसंख्या धावपलकावर 35 धावा. 4थं षटक मार्गस्थ आहे. देवा भाकरे गोलंदाजी करतोय, ज्यानं 2रं षटक हाताळलं. केवळ 5 धावा खर्च केल्या होत्या आणि आपण पाहतोय सेकंड स्पेलमध्ये संघाचं 4थं वैयक्तिक 2रं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर देवा भाकरे. नवीन फलंदाज अमोल मडके, खूप मोठी क्षमता आहे. इजाज कुरेशीची आठवण करून देतो, कधी कधी युवराज सिंगची आठवण करून देतो, कधी कधी सुमित ढेकळेची आठवण करून देतो असा खेळाडू. यावेळेस जणू काही वाईड यॉर्कर, पण तो लाईन खूपच खराब आहे. पुढच्या स्टंपच्या खूपच बाहेरून चेंडू निघून गेला आणि मिळेल एक अवांतर धाव. या धावेच्या मदतीने जे हनुमान शिरगाव संघ आतापर्यंत पाहतो 36 धावा. स्वप्न खूप मोठं आहे, परंतु ते स्वप्न सतार उघड्या डोळ्यांनी पाहावं लागेल. इथे सांगावं लागेल वी आर अ चॅम्पियन ऑफ जे हनुमान शिरगाव टीम. हो हो हो, आणखी एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय कमालीची गोलंदाजी आज होते. यस, शिरगाव संघाचा विचार केला ना तर मिडास राजाची गोष्ट आम्हाला आठवते. जरूर ज्या गोष्टीला हात लावावं त्या गोष्टीचं सोनं होतं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कारण जेव्हा नशीब आपल्या हातात असतात तेव्हा हातातील वाळूसुद्धा रत्न व्हायला वेळ लागत नाही. काय कमालीची गोलंदाजी होते. कलात्मकता पाहायला मिळाली. जणू काही या टेंबरेकर संघानं इथे जेव्हा प्रवेश केला तेव्हा खेळपट्टी मोजली, खेळपट्टीचं अचूक निरीक्षण केलं आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करतायत. अचूक टप्पा, गुड लेन्थ स्पॉट, शॉर्ट ऑफ गुड लेन्थ, शॉर्ट पिच बॉल, लेंथ परफेक्ट आहेत. लाईन सुद्धा योग्य पाहायला मिळत आहेत. आणि आतापर्यंत पाहतोय धावपलकावर धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 37 धावा. 4थं षटक मार्गस्थ. देबा भाकरे आणि बॉलिंग ट्रॅक ओर दी विकेटने. यावेळेस आणखी एक झटका. 440चा झटका लागेल या मॅच मध्ये. कुठेतरी फ्रंट फुटवर असलेला संघ आता जातोय बॅक फुटवर. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक गडी बाद जे हनुमान शिरगाव संघ. SPL भरले शेद्रुण गावाला जल्लोष क्रिकेट सामन्यांचा. SPL भरले शेद्रुण गावाला जल्लोष क्रिकेट सामन्यांचा. मनोहर पाटोळे स्पॉन्सर. काही क्षणापूर्वी जर पाहिलं तर फुलवेलीची बाग. क्षण निघून गेले आणि या क्षणानं आम्ही म्हणतोय की स्मशानाची शांतता. काही क्षणापूर्वी पाहिलं तर जय हनुमान शिरगाव संघाच्या डोक्यावर सिरताज म्हणजे राजेशाही थाट. आणि हे क्षण आपण पाहतोय तो किमांश मात्र उतरवलाय गोलंदाजी करत असताना. काय गोलंदाजी केली. संदेश सातपुतेने पहिलं षटक हाताळलं 14 धावा. 2ऱ्या ओव्हरमध्ये देवा भाकरे देवासारखा धावून आला फक्त 5 धावा. 3ऱ्या ओव्हरमध्ये प्रवीण सातपुतेने गोलंदाजी केली 4 धावा. 4थं षटक हाताळतोय आपण पाहतोय देवा भाकरे. आणि आतापर्यंत आपण पाहतोय चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. देवा भाकरे तयार. प्रशांत मडके थोडीशी सफल झाले. फ्लिक केले चेंडूला. चेंडू चालला आहे स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लिगला तिथे एक क्षेत्ररक्षक. सिंगल डबल. लाईफ लाईन कधी यूज करायची आणि क्रिकेटमधल्या टी फॉर टीमवर्कला, क्रिकेटमधल्या टी फॉर टेम्परामेंटला, क्रिकेटमधल्या टी फॉर टायमिंगला, क्रिकेटमधल्या टी फॉर टॅलेंटला इथं जागा करावं लागेल जे हनुमान शिरगाव संघाला. धावसंख्येचा विचार केला तर 38 धावा. योग्य कामगिरी या ठिकाणी होते गोलंदाजांची. पाहतोय आपण कलात्मकतेचा आविष्कार या ठिकाणी पाहायला मिळाला. येस, कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळाली. शॉकिंग बॉलिंग, विकेट टेकिंग बॉलिंग पाहायला मिळाली. विकेटवर विकेटचे सडे पडत गेले आणि इथे मात्र फुललेलं गुलाबाचं फूल कुठेतरी नाराज होताना आणि कोमेजताना पाहायला मिळत आहे. राजेश मडके बाद, चेतन मडके बाद, यशवंत सुद्धा बाद, अमोल मडके आणि प्रशांत मडके हे 2 फलंदाज आपला अधिराज्य आणि बोलबाला गाजवण्यासाठी सज्ज आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 38 धावा धावफलकावर. काय मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण आपण पाहतोय सगळं काही सस्पेन्स आणि जिथे सस्पेन्स तिथे मात्र मैदानाच्या बाहेर हाऊसफुल. ज्या स्पर्धेचं आकर्षण तुम्हा सगळ्यांना आहे, जणू काही या स्पर्धेची ओढ तुम्हा सगळ्यांना लागते आणि सर्व क्रीडा रसिक सांगत असतात वाट एवढी बघावी तिला कोणत्याही प्रकारची वेळ नसावी. ती वेळ तुमच्या डोळ्यासमोर येऊन ठेपली. आजचा अंतिम आणि शेवटचा दिवस याचसाठी अट्टाहास केला या संपूर्ण ग्रामस्थ मंडळांनी. हो हो हो, लेन बॉल होता. बॅकफुटवर आले. ऑफ ड्राईव्ह सजवलाय. पाहू शकाल चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफला.
क्षेत्ररक्षक पोचले. तत्पूर्वी मात्र खेळपट्टीवर भाग मिल्खा भाग 2 धाबा आणि या 2 धाब्यांच्या मदतीने सातत्याने धावावं लागतंय. धावांसाठी धावावं लागतंय, विजयासाठी धावावं लागतंय, डगआउटसाठी धावावं लागतंय, डगआउटच्या चौकडीसाठी धावावं लागतंय, गावासाठी धावावं लागतंय, नावासाठी धावावं लागतंय, क्रिकेटच्या खेळासाठी धावावं लागतंय, नवे SPL 2021 साठी धावावं लागतंय. या मैदानावर आपल्या नावाचा बोलबाला दाखवण्यासाठी धावावं लागतंय. धाबा म्हणजे पोचाल. या चेंडूवर मिळेल 1 धाव. कस वाईट बॉल आहे आणि निश्चित मी नेहमी म्हणतो ना की ट्रेन पकडण्यासाठी धावावं लागतंय, फायर ब्रिगेडला धावावं लागतंय, आग लागली तर चोरांच्या पाठीमागे धावावं लागतंय, पोलिसांना क्रिकेटमध्ये जिंकायचं असेल तर खऱ्या अर्थानं खेळाडूंना धावावं लागतंय. धाबा 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 म्हणजे पोहोचाल. यस गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा लेन जर पाहिली तर परफेक्ट यॉर्कर होती. इथे नशीब नशीब आणि नशीब. क्या बात आहे. हिरे चमकताना पाहायला मिळत आहेत. काय कमिटमेंट आहे, काय आर्ग्युमेंट आहे. आणि सांगत असताना सचिन सातपुते नावाचा खेळाडू. गावदेवी संघाचा पहिल्या बॉल पासून मित्र म्हणजे हा बोलबाला या ठिकाणी वाजवत असताना 5वं षटक गोलंदाजी मार्कवर अजय लाड. काय कमिटमेंट होती, काय थ्रो होता. क्वालिटी पाहायला मिळाली आणि जिथे क्वांटिटी आणि क्वालिटी तिथे गर्दी होते. त्या हॉटेलच्या मालकाला सुद्धा सांगावं लागतंय थोडंसं वेट करा कारण क्वालिटी आहे आणि क्वांटिटी सुद्धा आहे. इथे क्वालिटी पाहायला मिळाली. काय क्रिकेटची परिभाषा सजवली या मॅचमध्ये आम्ही टेंबरेकर संघानं. बॅटिंग करत असताना दाखवलं दमखम. तब्बल 94 धावा, विजयासाठी 95 धावांची आवश्यकता आणि गरज ही शोधाची जननी आहे. शोधा म्हणजे सापडेल. शोध चालू आहे यशाच्या गावाचा, परंतु अजूनही कोणत्याही प्रकारची ट्रॅक या ठिकाणी मिळत नाहीये. जाऊया मॅचच्या दिशेने. अजय लाड तयार. ओव्हरपिच होता. अमोल मडकेला इथे सूर सापडला नाही आहे. जिथे सूर नाही आहे ते यशाचं गाणं कसं वाजेल, कारण सूर जर सापडला तर सूर निरागस होणार नाहीत. सेकंड इनिंग मध्ये खूप मोठा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय. समीकरण जर पाहिलं तर येणारे 22 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 54 धावांची गरज ज्या हनुमान शिरगाव संघाला. कल्पनेच्या काहुरामध्ये इथे फलंदाजी चालू आहे, परंतु इथे जबाबदारीचं ओझं खाली ठेवायचं नाही आहे. गोलंदाज तयार. ओव्हरपिच. काय चेंडू टर्न झालाय. या चेंडूने खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट विश्वाच्या व्याख्या पूर्णपणे बदललेल्या आहेत. आम्ही नेहमी आठवण करून देऊ अंकुर सिंगची, आम्हाला आठवण येते विजय पावलीची, आम्हाला आठवण येते अभिजित दुधेची, आम्हाला आठवण येते द प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलार नावाच्या गोलंदाजाची. खऱ्या अर्थाने रफ्तारचे राजा आमच्या डोळ्यासमोर येत आहेत. आणि काल एका भव्य दिव्य स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजाचा सत्कार झाला, स्विंगचा सुलतान सुलतान खानची आठवण आम्हाला या चेंडूने येते. गर्रकन चेंडू फिरवण्यामध्ये यशस्वी होत आहेत. काय चेंडू फिरला जातोय. फलंदाजाच्या नजरेमध्ये चेंडू भरला जात नाहीयेत. यावेळेस ओव्हरपिच होता. चेंडू हवेमध्ये मिस टायमिंग स्टॉक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये घेतला झेल आणि इथे दाखवलाय हा क्रिकेटचा अद्भुत आविष्कार. हा आहे क्रिकेट. ग्रामीण टेनिस क्रिकेट बॉल विश्व खऱ्या अर्थानं 7 समुद्रा पलीकडे नेऊन ठेवले ज्या संघानं. नाव आहे अंबी टेंबरेकर. 2021 मध्ये आपल्या नावाचा बोलबाला दाखवत असताना, आपल्या गावाला खऱ्या अर्थानं आनंदाचा जल्लोष साजरा करत असताना व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL. एका बाजूला जर पाहिलं तर नाक दाबून टाकलं होतं गोलंदाजी करत असताना, आता मात्र तोंड सुद्धा दाबलंय. श्वास कुठून घ्यावा हे उमगत नाही आहे. जे हनुमान शिरगाव संघाला. राजेश मडकेंच्या मनामध्ये पश्चाताप असेल, चेतन मडकेंच्या मनामध्ये भीतीचं वातावरण असेल, परंतु एका बाजूला पाहिलं तर दिवाळीचा सण साजरा करत असताना अंबे टेंबरेकर संघ उगवत्या सूर्याचा जणू काही आशीर्वाद या ठिकाणी लख लख किरण सांगून जात आहेत की खऱ्या अर्थानं तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार. 41 धाबा धावपलकावर आपण पाहतोय. अजूनही मॅच संपलेली नाहीये कारण क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट. ओव्हरपिच होता. यावेळेस पाहू शकाल पूर्णपणे बॉडी टर्न केली. हाय बॅकलिप घेण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉल कोणत्याही प्रकारचं कन्व्हर्सेशन नाही आहे. तत्पूर्वी एकच सिंगल धाव मिळेल.
परंतु इथून जर पाहिलं तर सिंगल डबल से काम नहीं चलने वाला। अगर ये मुकाबला आपको जीतना है तो बहुत बड़ा प्रयास करना पड़ेगा। आखिर प्रयास ही जिंदगी का दूसरा नाम बनता है। संघर्ष संघर्ष आणि संघर्ष संघर्ष करावा लागतो तेव्हा तुम्हाला भारतरत्न पुरस्कार मिळतो। मुलाला मोठं होताना पाहिलं नाही, आयुष्यामध्ये संघर्ष मैदानासाठी पाहिला आणि खऱ्या अर्थानं देशासाठी खेळलेला खेळाडू। आमचा धर्म जर क्रिकेट असेल ना तर या धर्मातील देव अर्थातच गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर हॅट्स ऑफ, हा आमचा देव आहे क्रिकेटचा। प्रेक्षक हो, सामना चालू आहे आजच्या दिवसातील पहिली मॅच। जे हनुमान शिरगाव संघ तर एका बाजूला फाईट करतोय अम्मी टेंबरेकर संघ। काही मिनिटापूर्वी अम्मी टेंबरेकर संघानं बॅटिंग केली, 8 षटकामध्ये बनवल्या 94 धावा आणि विजयासाठी जे हनुमान शिरगाव संघाला बनवायच्यात 95 धावा। यात 95 धावांचा वेध घेत असताना आतापर्यंत धावसंख्या बनली गेली 5 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल फक्त 42 धावा। सचिन सातपुते आपण खेळलेल्या पहिल्या इनिंगमध्ये वादळी खेळीसाठी ओमसाई मित्रमंडळाच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय आणि आपण हा सामना जिंकून सेमीफायनलमध्ये जर गेला तर 1000 रुपयाचं पारितोषिक। जाऊया मॅचच्या दिशेने, गोलंदाज तयार संदेश सातपुते ओव्हर द विकेटने, क्या बात आहे, शॉट ऑफ गुडलेनच्या स्पॉटवर या ठिकाणी चेंडू फेकला आणि आपण पाहू शकाल आणखी एक डॉट बॉल। इथून टाकले जाणारे डॉट बॉल सांगून जात असताना ही मॅच आम्ही खेचून आणण्याचा प्रयत्न केला जातोय। खाडेसर आपण जर पाहिलं पतंग आकाशात उडतंय आणि त्या पतंगाचे धागे खेचण्याचं काम अम्मी टेंबरेकर संघाचे गोलंदाज या ठिकाणी करत असताना पाहायला मिळत आहेत। व्हॉट ॲटमॉस्फिअर, काय वातावरण तयार झालंय। एका बाजूला संघर्ष तर एका बाजूला जिद्द जिद्द जिद्द, मनावर विश्वास या ठिकाणी पाहायला मिळतोय। एका बाजूला पाहिलं तर यशस्वीता तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मनोवैज्ञानिक दबाव, हा आहे क्रिकेट। ओव्हरपिच होता, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिक स्टोक, परंतु चेंडू नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल झाला, एक धाव मिळेल। एका 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 धावेसाठी धावावं लागतं, याचना करावी लागते। इथे जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं जे हनुमान शिरगाव संघाला खूप मोठं आंदोलन करावं लागेल, समुद्र मंथन करावं लागेल आणि खऱ्या अर्थानं 14 रत्न शोधावी लागतील। जावं लागेल एखाद्या खाणीमध्ये, तिथून हिरे शोधून आणावे लागतील। जावं लागेल एखाद्या समुद्राच्या गर्भामध्ये, तिथून माणिक मोती आणावे लागतील। जावं लागेल स्वर्गामध्ये, गंगा आणावी लागेल आणि भगीरथाचे प्रयत्न या संपूर्ण धर्तीवर करावे लागतील। इतका कठीण प्रसंग या ठिकाणी आलाय आणि मी सातत्याने म्हणतो ना, सिकंदर हालात के आगे नहीं झुकता। ओव्हरपिच होता, क्रॉस बॅटेडने खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये। मॅच जर पाहिली ना, इतका संघर्ष वाढलाय तर खऱ्या अर्थानं मनगट मस्तिष्कांना जागा करावं लागेल आणि त्यावेळेला सांगावं लागेल यस, हा आहे एज्युकेशन क्रिकेट आणि इथे मात्र अभ्यास जागा करावा लागेल। धावसंख्या स्थिरावली गेली, खूप मोठा स्वल्पविराम लागलाय। 43 धावा धावपलकावर, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, कोण कोणाच्या खांद्यावर, कोण कोणाच्या डोक्यावर, कोण कोणाच्या गाड्यांवर पाहून या मॅचचा मनमुराद आनंद घेत आहेत। फुल टॉस होता, यावेळेस पाहू शकाल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय कव्हर स्वीपरच्या दिशेला। 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे जात आहेत। शेवटच्या मुवमेंटला केली गेली फिल्डिंग आणि आपण पाहतोय व्हॉट अ फिल्डिंग। संघासाठी मी तर म्हणेन 1 धाव वाचवली आणि तब्बल 3 धावा या ठिकाणी मिळतील। गुड रनिंग बिटवीन द विकेट, म्हणून म्हटलं जातं बोला म्हणजे सांगाल, चाला म्हणजे पोहोचाल, धावा म्हणजे जिंकाल, चांगलं खेळा म्हणजे खऱ्या अर्थानं तुमची सायंकाळ गोड करेल। आज की शाम किसके नाम यासाठी चाललेले प्रयत्न, एका बाजूला जे हनुमान शिरगाव, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अम्मी टेंबरेकर। ओव्हरपिच बॉल, धमाका झालाय, चेंडू हवेमध्ये आहे, एलिव्हेशन आहे, डिस्टन्स नाही आहे, बाउंड्री लाईन क्लिअर करू शकला नाही। 1 मोर विकेट डाऊन। आज मात्र टेंबरे गावाला मिळाली संजीवनी, मिळाली कस्तुरी आणि इथे मात्र आनंदाचा सुगंध पसरत असताना व्हॉट अ मॅच, काय मॅच बनवले अम्मी टेंबरेकर गावानं, काय जल्लोष होतोय आणि एका बाजूला पाहिलं तर दुःखाचं वातावरण डगावच्या आशयाला। या मॅच मध्ये जे हनुमान शिरगाव संघाच्या डगावची चौकडी जर पाहिली तर त्या चौकडीला हात लावून उभे असलेले खेळाडू आम्हाला पाहायला मिळतील। वाट पाहत आहेत धबकारांची, वाट पाहत आहेत षटकारांची, वाट पाहत आहेत विजयी लक्ष्याची। जिंकतात ते जे खऱ्या अर्थाला मेहनत करतात आणि त्या मेहनतीना प्रयत्नांना नशिबाची साथ इथे लागली जाते। मॅच बनवली गेली आणि धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर फक्त फक्त आणि फक्त धावसंख्या ठिकाणी पाहायला मिळते 46 धावा। यावेळेस आणखी एक यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय, फक्त स्टेअर केले चेंडू ऑन साईडला। तत्पूर्वी खेळपट्टीवर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण। व्हॉट अ मॅच। पारडं जर पाहिलं तर विजयाचं झुकतं माप या ठिकाणी घेताना प्रयत्न करतोय, कारण प्रयत्नांती परमेश्वर आणि इथे मात्र खूप मोठी तपश्चर्या चालू आहे दोन्ही संघाच्या वतीनं। यशस्वीता नावाचा पांडुरंग कोणाला मिळेल
हे मात्र येणारी मुवमेंट सांगून जातील. व्हॉट विल आपण नेक्स्ट, पुढे काय घडेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बंद पॉकेटमध्ये. अजूनही धावसंख्या जर पाहिली तर 48 धावा. यस, येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 47 धावांची गरज. जय हनुमान शिरगाव संघाला. संघर्ष इतका वाढलाय की खऱ्या अर्थानं हा संघर्ष आम्हाला इथे बिझी ठेवावा लागेल आणि साकावं लागेल जगाला की आम्ही इथे इतकी काय बिझी आहोत. आम्हाला कोणी फोन सुद्धा करायचा नाहीये, आम्हाला आमची विचारपूस सुद्धा करायची नाहीये, कारण आम्हाला हवा आहे हा क्रिकेट, आम्हाला हवी आहे SPL ची ट्रॉफी. त्यासाठी चाललेले प्रयत्न इथे मात्र सांगावं लागेल, खुद से खुद का अंदाजा नहीं होता, बाहर आने से पहले फूल भी ताजा नहीं होता, प्रयास तो करना पडेगा मेरे दोस्त, क्योंकि मुकद्दर का बंद दरवाजा कभी नहीं होता. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. एका बाजूला पाहिलं तर संघर्ष करत असताना टीम जे हनुमान शिरगाव संघ कुठेतरी थोडीशी बॅकफुटला आले. यावेळेस आणखी एक ओव्हर पिच बॉल, परंतु पाहू शकाल आडव्या वाटने खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल, इथून टाकले जाणारे डॉट बॉल मी तर म्हणेन खूप मोठी डोकेदुखी ठरू शकतील. आणि या डोकेदुखीवर एकच क्रॉसिन असेल आणि त्या क्रॉसिनचं नाव आहे चौकार षटकार. चौकार षटकार खेळावे लागतील. पुन्हा एकदा ओव्हर पिच होता. ऑफ ड्राईव्ह सजवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु आपण पाहू शकाल तिथे एक क्षेत्ररक्षक या संघाचे कर्णधार शिवाजी राजे जन्माला यावेत ते आमच्या घरामध्ये हे सांगितलंय. आतापर्यंत खेळत असताना हा क्रिकेट पहिल्या दिवसापासून इम्प्रेस करणारा खेळाडू आम्हाला पाहायला मिळाला सचिन सातपुते. खूप प्रदीर्घ काळानंतर क्रिकेट विश्वामध्ये शहापूरला पाहायला मिळाला, परंतु हा हिरा उशिराने का होईना परंतु लेट पण थेट पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिला असेल त्याचा धमाका. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज सज्ज, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. यावेळेस पाहू शकाल चेंडू असेल लॉंग ऑनला, आउटफील्डमध्ये केली या ठिकाणी फिल्डिंग आणि तत्पूर्वी एकच धाव. इथून मात्र खूप मोठ्या फटक्यांची गरज असेल, कारण रात्र थोडी आणि सोंगे मात्र फार. खूप मोठं संकट ओढावलंय या मॅचमध्ये जे हनुमान शिरगाव संघावर. आठ चेंडू आणि 45 धावा. टेंबरे संघाने या ठिकाणी खूप मोठी संधी आहे. पारितोषिकांची खैरात लागली. कोणत्याही गोलंदाजाने इथून विकेट घेतल्या तर प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय विशालजी विशे साहेब याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक या संघाचे संघ मालक आहेत आणि हे प्रेम सातत्याने राहील. यस, विकेट घेतली 500 रुपये लागू झाले आणि यानंतर तुम्ही जेवढ्या विकेट घ्याल तेवढी पारितोषिक तुम्हाला या ठिकाणी दिली जातील. यस, यापूर्वी आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये राजेशजी मडके सरांची विकेट घेत असताना तो गोलंदाज आणि ज्याने झेल पकडला त्या खेळाडूसाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय. तत्पूर्वी जाऊ आपण मॅचकडे. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा टर्न होतोय. क्या बात आहे. 50 धावा धावफलकावर. कुठेतरी थोडीशी नाराज या ठिकाणी धावफलक पाहायला मिळतंय. इथून जर पाहिलं तर सामना हातातून निसटता पाय घेतोय की काय, कारण बघता बघता काही मिनिटे निघून गेली, काही मुवमेंट्स निघून गेल्या. त्या मुवमेंट्समध्ये तुम्हाला असणाऱ्या त्या संधीचं सोनं अजूनपर्यंत झालं नाही आहे. पहिलं षटक हाताळलं संदेश सातपुतेने 14 धावा खर्च केल्या. दुसरं षटक हाताळलं देवा भाकरेने 5 धावा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये आला प्रवीण सातपुते 14 धावा खर्च केल्या. पुन्हा आला देवा भाकरे 4थ्या ओव्हरमध्ये 5 धावा खर्च केल्या. 5व्या षटकामध्ये अजय लाड 4 धावा खर्च केल्या. 6व्या ओव्हरमध्ये संदेश सातपुतेने 6 धावा खर्च केल्या. 7व्या ओव्हरमध्ये प्रवीण सातपुतेने 2 धावा खर्च केल्या. एकंदरीत फलंदाजाच्या पायामध्ये या ठिकाणी जेर बंद करून टाकलंय सगळ्या फलंदाजांना. विकेटवर विकेटचा पडला सडा आणि आता आपण पाहतोय शेवटचे येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 45 धावा. इम्पॉसिबल सेज आय एम ऑलवेज पॉसिबल म्हणून म्हटलं जातं. टेम्परामेंट टी फॉर टायमिंग. इथे मात्र पुन्हा एकदा उथप्पा स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेळ मात्र निघून चालले. चौके यायला सुरुवात झाली, वेळ निघून चालले. म्हणून म्हटलं जातं आयुष्यामध्ये तुम्ही वेळेला महत्त्व द्या. सकाळी एक पेपर आम्हाला 4 रुपयाला मिळतो, तोच पेपर सायंकाळी 4 रुपये किलोने विकला जातो. ही वेळ आहे मित्रांनो. ज्याने वेळ पाळली त्याने इतिहास रचला. इतिहास साक्षीला आहे. हिटलरने वेळ पाळली, राजा सिकंदरने वेळ पाळली आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांनी वेळ पाळली. आपल्या आयुष्यामध्ये भारतरत्न मिळेपर्यंत वेळ पाळण्याचा प्रयत्न केला आणि बघता बघता खूप मोठा संघर्ष ऐतिहासिक कारकिर्दीमध्ये घडला. म्हणून वेळ महत्त्वाची. वेळ निघून चाललेली आहे. त्या सुवर्ण क्षणांना आपल्या गळ्यामध्ये ठेवायचं असेल तर सातत्याने वेळेला महत्त्व देण्या ठिकाणी अपेक्षित असेल. डान्सिंग धावून विकेट आपण पाहू शकाल. इथे मिळेल 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने
हळुवारपणे जे हनुमान शिरगाव संघ 55 धावा. लाजालूचं झाड पुन्हा एकदा आपल्या पापण्या मिटतोय की काय ही चिन्हे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कारण एका बाजूला पाहिलं तर तारे सितारे वाजले गाजले आणि आसमंतामध्ये सप्तर्षी तयार झाली. टीम वर्कला या ठिकाणी महत्त्व दिलं टेंबरे संघानं. हो इथे लाईन चेक केली जाईल. आउट ऑफ द ऑफ स्टम्प्स निघून गेला चेंडू. विकेट किपरच्या हातामध्ये व्हाईट बॉल. 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने जे हनुमान शिरगाव संघ धावसंख्या पाहायला मिळते आतापर्यंत 7 गडी बाद 56 धावा. रुपेश भोईर गोलंदाजी मार्कवर सज्ज. रामने विकेटने तयार. वाईड यॉर्कर. क्रिकेटचं क्षपणास्त्र फेकलं. समोर तुमच्याकडे सुदर्शन चक्र नाही आहे आणि ही मॅच कुठेतरी एकतर्फी वळणं घेताना पाहायला मिळाली. एका क्षणाला वाटलं की सेकंड इनिंगमध्ये पहिल्या 2 षटकामध्ये बोलबाला राहिला बॅट्समन राजेश मडके सरांचा आणि चेतन मडके संघाचे संघनायक. परंतु म्हटलं जातं ना की शर्टचं पहिलं बटन नीट लागलं तर शर्ट अंगामध्ये चांगला परिधान करता येतो. लवकरात लवकर कॅप्टनला केलं थंड. राजेश मडके डगआउटला पोहोचले. त्यानंतर मात्र सगळी पालखी घेतली होती बॅट्समन चेतन मडकेने. ती पालखी सुद्धा खांद्यावरून खाली ठेवण्यामध्ये भाग पडले गोलंदाजाने. या संपूर्ण मॅचचा विचार केला तर चांगली गोलंदाजी यशस्वीता निर्माण करून देते. यावेळेस शफल होऊन घेण्याचा प्रयत्न. अपील होती. उत्साह होता. परंतु पाहू शकाल यावेळेस येतो डॉट बॉल. सेकंड इनिंग उत्तरार्धामध्ये जात असताना धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 56 धावा. यावेळेस आणखी एक चांगला चेंडू बॅकफुटवर आले आणि दिशा दिली चेंडूला. एकच सिंगल धाव. थोडंसं नाराजीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण म्हटलं जातं जिंकणं प्रत्येकाला हवं आहे. उगवत्या सूर्याचा आशीर्वाद घेतलेला संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आम्ही टेंबरेकर. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन परफेक्शन विच इज ऑलरेडी विदिन द मॅन. तुम्हाला जे येतंय त्या कौशल्याचा विकास करा. आज मात्र फलंदाजी आली. आम्ही टेंबरेकर संघाने केला विकास. गोलंदाजी आली. आम्ही टेंबरेकर संघाने केला विकास. विकेट घेण्याची वेळ आली. विकेट घेतल्या आणि पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीचा या ठिकाणी झाला विकास आणि रोला पहिल्या दिवसामधील या शेवटच्या दिवसामधील या स्पर्धेच्या पहिल्या मॅच मधील या संघर्षाचा शंखनाद करत असताना SPL ला दिला मानाचा सन्मानाचा तुरा आणि रोला अटके